प्रकट दिनाचं नामस्मरण सुरू करणार आहोत। तर लिंक ग्रुपवर शेअर केलेली आहे आणि आपल्याला जर आणखीन कोणाला ती लिंक पुढे फॉरवर्ड करायची असेल तर ती फॉरवर्ड करून घ्या। जे ग्रुपला नवीन जॉईन झालेले आहेत, स्वामी समर्थ बयातुल आचरेकर हे माझे यूट्यूब चॅनल आहे आणि त्याच्यावर आम्ही एक उपक्रम चालू केलेला होता नित्य नामस्मरणाचा। तर या नित्य नामस्मरणाच्या उपक्रमामध्ये आता बरेच जण नवीन जॉईन झालेले आहेत। तर ज्यांना या उपक्रमाची माहिती नसेल त्यांना मी माहिती सांगतो। तर रोजचं मी यूट्यूबवर एक रील टाकतो किंवा एक व्हिडिओ टाकतो स्वामींचा, जसं वेळ मिळेल त्याप्रमाणे मी तो सकाळी बनवून टाकतो आणि त्यानंतर आमच्या या स्वामी परिवारातल्या ज्या बंधू भगिनी आहेत त्या त्यावर श्री स्वामी समर्थ असा जप करतात। आता कसं आहे, आपलं रोजचं आयुष्य इतकं धकाधकीचं आहे की आपण असं नित्य नामस्मरण किंवा असं सामूहिक नामस्मरण नेहमी करू शकत नाही। प्रत्येक जण आपापल्या घरी नामस्मरण करत असतो, पण आपण कुठेतरी एकमेकांना असे स्वामींच्या मार्फत कनेक्टेड झालेली अशा माझ्या बहिणी जेव्हा मला भेटल्या तेव्हा त्यांनी असं सुचवलं की दादा आपण गुरुवारी किंवा असं कधीतरी महिन्यातनं एकदा असं नामस्मरण करूया। आणि आम्ही तसा प्रयत्नही केला आणि सुरुवातीला 8-10 जणीच असल्यामुळे आम्ही ते ऑनलाईन व्हॉट्सअप कॉलद्वारे आम्ही ते नामस्मरण करत होतो। पण नंतर असे झाले की काही कारणांमुळे कुठेतरी ती बातमी आणखीन लोकांना कळत गेली, लोक वाढत गेली, स्वामी परिवाराचे स्वामी सेवक जे आहेत ते वाढत गेले आणि त्यानंतर मग व्हॉट्सअप हे माध्यम आम्हाला कमी पडू लागलं। मग आम्ही युट्यूब चॅनल सगळ्यांनी मला बहिणींनी सांगितलं की आता तुम्ही एक युट्यूब चॅनल ओपन करा, जसे बाकी सगळे सेलिंगचे लाईव्ह करतात दादा तुम्ही तसं ह्याचा लाईव्ह का नाही घेत, तुम्ही असं लाईव्ह प्रोग्राम किंवा एखादा व्हिडिओ टाकत जा आणि तुमच्या घरी जी स्वामींची पूजा होते त्याचं दर्शन आम्हाला नेहमी होईल। मग मी माझं या बहिणींच्या, कारण का ज्या बहिणी माझ्या संपर्कात आल्या त्या अशाच एका ऑनलाईन सेलिंगच्या लाईव्ह मार्फत आल्या आणि त्या सगळ्या महाराष्ट्रभर पसरलेल्या होत्या, अगदी संभाजीनगर, पुणे, नागपूर, नाशिक, आपल्या कोकणातल्या काही जणी होत्या, काही कोल्हापूरच्या होत्या आणि त्या लाईव्ह मध्ये जेव्हा आम्ही एकमेकांना भेटलो की पहिलं तोंडातून निघायचं श्री स्वामी समर्थ। एकमेकांना आम्ही नमस्कार न करता श्री स्वामी समर्थ म्हणायला लागलो आणि श्री स्वामी समर्थ म्हणता म्हणता अशी ओळख वाढत गेली। कारण का मला स्वामींसाठी माझ्याकडे एक वेगळ्या प्रकारची पूजा असते स्वामींची। मी स्वामींची लक्ष्मी रूपात पूजा मांडायचो आणि त्यासाठी मला साड्या लागायच्या आणि त्या साड्यांसाठी मी त्या लाईव्ह मध्ये जायला लागलो आणि तिथे त्या बहिणींची ओळख झाली ज्यांच्याकडून साड्या घेत होतो तेही स्वामींचंच करणारे होते। त्यामुळे त्यांना जेव्हा कळलं की मी ह्या साड्या स्वामींसाठी वापरतोय तेव्हा त्यांनीही सगळ्यांना ते सांगायला सुरुवात केली आणि मग असं करता करता ते सगळ्यांपर्यंत पोहोचलं आणि मग आम्ही एकमेकांना श्री स्वामी समर्थ म्हणूनच नेहमी नमस्कार करू लागलो, सुरुवात करू लागलो आणि अशा त्या लाईव्ह मधून ज्या माझ्या बहिणी मला एकत्र भेटल्या त्यांच्यासाठी मी हा पहिला कार्यक्रम सुरू केला होता। पण नंतर असंच करता करता आम्ही एकदा कोमलताई जी माझी बहीण आहे त्यांच्या लाईव्हला एकदा आलो आणि त्यांच्या लाईव्ह मध्ये पण स्वामीच होते आणि स्वामी जिथे घेऊन आपली माणसं जिथे जिथे आहेत तिथे स्वामी बरोबर जोडतात। तर त्या लाईव्ह नंतर मी कोमलताईंशी जोडलो गेलो, त्यांची माझी ओळख झाली आणि मग कोमलताई मुंबईत, मी मुंबईत असल्यामुळे आम्हाला एक कॉमन प्लॅटफॉर्म मिळाला त्यांच्यामुळे की मला ते सगळा सेटअप मिळाला आणि त्यामुळे मी आता हे 1-2 माझे लाईव्ह प्रोग्राम आहेत ते मी कोमलताईंकडून केले डायरेक्टली। कारण का मला तो रेडी सेटअप, घरी हा सगळा सेटअप रेडी करायचा, परत तेवढी शांतता पाहिजे घरामध्ये, कोणाचं येणं जाणं, कारण का जेव्हा आपण नामस्मरण करतो तेव्हा ते एकाग्र चित्ताने केलं पाहिजे, तिथे कोणाचा डिस्टर्बन्स, त्यामुळे हा रेडी सेटअप मला मिळाला आणि कोमलताईंचं, माझं, अरुण दादांचं, आमचं स्वामींच्यामुळे एक अशी भेट झाली आणि इतकं छान नातं निर्माण झालेलं आहे की मला अगदी त्यांचा हे घर म्हणजे हक्काचं वाटू लागलं, त्यांचं हा लाईव्हचं हे। त्यामुळे मी अगदी हक्काने कोमलताईंना म्हटलं की कोमलताई आपण तुमच्या शॉपमध्ये कधीतरी नामस्मरणाचा लाईव्ह करूया आणि मी त्यांच्या आणि कोमलताईंमार्फतच माझा जो स्वामी परिवार अगदी सुरुवातीला 20-25 जणांचा होता तो वाढत गेला। तो त्याचे कारण पण कोमलताईच आहेत, कारण का कोमलताईंनी त्यांच्या लाईव्हमध्ये एकदा सांगितलं की आम्ही दादांच्या याच्यामध्ये रोज नामस्मरण करतो आणि त्यावेळेला त्यांनी ज्या वेळेला ही गोष्ट सांगितली त्यावेळेला त्यांच्या लाईव्हला ज्या बहिणी यायच्या त्यांची उत्सुकता वाढली आणि मग त्या जोडल्या गेल्या आणि त्यानंतर अचानक अशी हे झालं की माझ्या स्वामी परिवारामध्ये लोक वाढतच गेली
अगदी आता आमच्या 200च्या वर नित्य नामस्मरण करणारे जी हे स्वामी सेवक ते 200च्या वर गेलेले आहेत. ते त्याचं फक्त मी कोमलताईंना देईन. त्यामुळे जर कोणाला वाटत असेल की मी कोमलताईचं प्रमोशन करतोय, तसं नाही. कोमलताईमुळे माझा परिवार वाढला आहे, त्यामुळे मी कोमलताईच्या इथे येऊन लाईव्ह करतोय. फक्त एवढंच कारण आहे. मी एक सगळ्यांना सांगतो, कारण का माझ्या ज्या लाईव्हमध्ये आहेत त्या बऱ्याचशा बहिणी सेलिंगचे किंवा असे हे ऑनलाईन बिझनेस त्यांचे आहेत. तर मी कधीही कोणाचं प्रमोशन करणार नाही, हे प्रत्येकाने लक्षात घ्यावं. जेव्हा मी कोमलताईंच्या लाईव्हमध्ये येतो तेव्हा पण मी त्यांच्या कुठच्याही प्रोडक्टबद्दल बोलत नाही की त्यांच्याकडनं हे घ्या ते. मी जेव्हा त्यांचा लाईव्ह चालू असेल तेव्हा अटेंड करीन, तेव्हा मी त्यांच्या प्रोडक्टबद्दल बोलीन. कारण का पण माझ्या स्वतःच्या लाईव्हमध्ये मी त्यांचं किंवा कोणाचंही प्रमोशन करणार नाही. तर कोणी अशी अपेक्षा ठेवू नये की मी त्यांच्या लाईव्हमध्ये जाऊन त्यांच्याकडे नामस्मरण, कारण का स्वामींचं जे नाव आहे ते आपल्याला हे नेहमी चांगल्या गोष्टींसाठी वापर करायचा आहे. तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हणून आपापले बिझनेस करा, स्वामी तुमच्या मागे उभे राहतील, तुम्हाला मदत करतील. पण कोणी मला असं सजेशन देऊ नका की दादा तुम्ही जरा माझ्या लाईव्हमध्ये या, मग तुम्ही इथे येऊन लाईव्ह केलात तर जरा आमचा सेल वाढेल, अशी अपेक्षा ठेवू नका. कारण का तुम्हाला ती अपेक्षा कारण का दादांपेक्षा मोठं कोणतरी तुमच्या पाठीशी आहे, ते म्हणजे स्वामी आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा जो काही बिझनेस करा तो प्रामाणिकपणे करा आणि स्वामींना विनंती करा की स्वामी आम्हाला याच्यामध्ये यश द्या. माझ्यापेक्षा मोठे जे स्वामी आहेत त्यांच्याकडे तुम्ही मदत मागा. तर आता आपण जे रोजचं ऑनलाईन नामस्मरण करत आहोत त्याच्याविषयी मी जरा माहिती देतो. ऑनलाईन नामस्मरणामध्ये आम्ही काय केलंय, प्रत्येकाला एक नंबर दिलेला आहे. नंबर म्हणजे पुष्प, आणि त्या पुष्पाने आपण तो नेहमी जप करायचा आहे. दिवसाच्या सुरुवातीला जेव्हा आपण एक रील टाकतो त्या रीलवर प्रत्येकाने आपला दिलेला नंबर पुष्प आणि तो नंबर टाकायचा आहे आणि 12 वेळा लिहायचं आहे श्री स्वामी समर्थ. हे 12 वेळाच काय याचं मी वारंवार सांगितलं, पुन्हा एकदा सांगतो. आपण कधी जो जप करतो किंवा आपली जपाची माळ आहे ती 108 ची माळ असते आणि प्रत्येकाला 108 वेळा लिहिणं शक्य नसतं. कारण का खूप वेळा, कारण का माझी अपेक्षा आहे की आपण प्रत्येकाने कोणीही कॉपी पेस्ट करू नका. स्वतः ते 12 वेळा श्री स्वामी समर्थ टाईप करा त्या कमेंटमध्ये. जेव्हा तुम्ही स्वतः 12 वेळा टाईप कराल कमेंटमध्ये तेव्हा ते बोललं जाईल तुमच्या मनातल्या मनात. का होईना आपण म्हणतो श्री स्वामी समर्थ, टाईप करताना तुम्ही म्हणाल ते श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि हे श्री स्वामी समर्थ 108 वेळा लिहिणं काही वेळा प्रॅक्टिकली पॉसिबल नसतं, आपल्याला वेळ नसतो, पण 12 वेळा तुम्ही लिहू शकता. असं एकाचं 12 वेळा झालं की जेव्हा 9 जणांचं जेव्हा ते होईल तेव्हा ते 12 गुणिले 9 108ची माळ होईल आणि ती माळ आपण स्वामींना अर्पण करू, तो जप आपण स्वामींना अर्पण करू. अशा पद्धतीने जेवढी लोक त्यामध्ये सहभागी होतील तेवढ्या रोजच्या रोज आपला तेवढा जप सामूहिक जप होतोय. आणि त्या नेहमी सामूहिक नामस्मरणाचं जे फळ असतं ना ते एकट्याने केलेल्या नामस्मरणापेक्षा जास्त असतं. जर तुम्ही आपण मागेही मी सांगितलं की एकटा माणूस कधी आपल्या आपल्या घरी नामस्मरण करतो, त्याच्या ज्या वेव्ज असतात किंवा ते असतं ते त्याला एकट्यालाच मिळतं. पण जर तुम्ही जेवढी जास्तीत जास्त लोक ते नामस्मरण करा तेव्हा प्रत्येकाच्या जपाचं फळ मिळणार आहे. आता फळ म्हणजे काय, तर आपण जेव्हा तुम्ही काही जणांनी मला मेसेज केलेले की दादा तुम्ही हा जप असाच चालू ठेवा. जेव्हा आम्ही हा जप करतो ना, दिवसाची सुरुवात जपाने करतो, तेव्हा एक मस्त पॉझिटिव्ह एनर्जी मिळते किंवा एक सकारात्मक ऊर्जा मिळते. तर हे फळ म्हणजे काय, तर ही सकारात्मक ऊर्जाच आहे. आपल्या दिवसाची सुरुवात जेव्हा होते तेव्हा आपण ही सकारात्मक ऊर्जा घेऊन किंवा पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन येतो आणि हेच त्या जपाचं फळ आहे. आपल्याला ती पॉझिटिव्ह एनर्जी. फळ म्हणजे काय की माझं काही काम होत नाही, ते होणार आहे का, असं म्हणजे हे फळ नाही. आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. जेव्हा श्री स्वामी समर्थ आज आम्ही या वास्तूमध्ये जेव्हा हा श्री स्वामी समर्थ जप करू, 5-6 जण माझ्या आजूबाजूला बसलेली आहेत, तेव्हा आमचा जो एकत्र जो श्री स्वामी समर्थचा जप होणार आहे त्या त्यामुळे जी ऊर्जा निर्माण होणार आहे ती ह्या वास्तूमध्ये तशीच राहणार आहे. आणि जर कुठे काही निगेटिव्हिटी असेल आजूबाजूला तर ती आपोआप निघून जाणार आहे. हा त्या नामस्मरणाचं फळ आहे. लक्षात घ्या, ह्याला आपण फळ म्हणतो, जी सकारात्मक ऊर्जा मिळते. आपल्याला एखादं काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्या प्रॉब्लेममध्ये जी पॉझिटिव्ह एनर्जी, आणि ह्या पॉझिटिव्ह एनर्जीचं नुकतंच उदाहरण तुम्ही कालच्या लाईव्हमध्ये बघितलं. कोमलताई किती साध्या स्वभावाच्या आहेत, पण किती धीटपणाने त्या तिकडे जाऊन लढल्या. का लढल्या,
तर त्यांना कुठेतरी ती पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली, त्यांच्याकडे तो पॉझिटिव्हपणा होता आणि तो त्या घेऊन सोबत गेल्या आणि तिकडे तर नाही तर त्यांच्या स्वभावात असं आहे का कधी की बाबा ह्या कोणाची भांडतील. अहो लाईव्ह मध्ये मला गिफ्ट द्या, गिफ्ट नाही लागलं की बडबडणाऱ्याही किती बायका आहेत, त्यांना तरी त्यांनी कधी उलटून उत्तर दिलेलं आहे का. पण अशा स्वभावाची बाई जेव्हा कुठेतरी जाऊन कोणाशी तरी लढते का, तर अन्याय दुसऱ्यावर होऊ नये, तुमच्या कोणावर जे लाईव्ह करतात त्यांना त्यावर अन्याय होऊ नये. कारण 6,000 ही अमाऊंट खूप छोटी आहे. ठीक आहे, त्याच्यासाठी इतकं लांब जा, दगदग करा, हे करा, हे काही म्हणजे आपल्यासाठी कधी कधी अगदी म्हणजे फार असं वाटतं ना की जाऊ दे काय करायचं, गेले 6,000 आपण कुठेतरी असेच खर्च करतो. पण त्यांच्याकडे जी सकारात्मक ऊर्जा आली नामस्मरण केल्यामुळे की नाही हा कोणावर तरी अन्याय होतो आणि हा माझ्यावर आज झाला, उद्या दुसऱ्यावर पण होऊ शकतं, कोणाला तरी दुसऱ्या ताईला पण हीच बाई फसवू शकते, या विचाराने जाऊन त्या लढल्या. हा जो आहे हे नामस्मरणाचं फळ आहे, जी ताकद मिळते नामस्मरणाने ही तुम्हाला ताकद मिळते. दुःखामध्ये कष्टामध्ये त्याच्याशी लढण्याचं जे बळ मिळतं ना ते नामस्मरणामुळे मिळतं. नामस्मरणामुळे मला नोकरी मिळायची नाही, माझ्या छोट्या छोट्या, त्यामुळे एखाद्या आपण मोठ्या देवतेकडे जातो ना तेव्हा छोट्या छोट्या गोष्टी मागत बसू नका की माझं हे काम आहे ना, माझी पर्स हरवली आहे ना, माझं हे मिळेल का, माझं हे होत नाही काम तर ते काम होईल का. या तुम्ही कोणाकडे जाताय, जी एवढी जगातली मोठी शक्ती अवधूत ज्यांना म्हणतात असे दत्ताचे अवतार, त्यांच्याकडे जाताना तुम्ही छोट्याशा अपेक्षा घेऊन जाणार. एक 500 रुपये 600 रुपयाच्या साडीसाठी तुम्ही दादा मला पण स्वामींचा प्रसाद पाहिजे, दादा मला पण साडी पाहिजे, ही खूप छोटी गोष्ट आहे. माझ्याकडून घ्यायचं तर तुम्ही स्वामींचं नाम घ्या, कारण हे खूप महत्वाचं आहे. ते नाम तुम्हाला सगळ्यातनं तारणार आहे. तर ही जी शक्ती आहे, सकारात्मक ऊर्जा आहे, ही बरोबर घ्या. कित्येक जणांनी मी मध्ये जेव्हा आम्ही सुरुवात केली होती या नामस्मरणाची 4 महिन्यापूर्वी, तेव्हा मी माझ्या बहिणींना म्हटलं होतं की आपण स्वामी प्रकट दिनापर्यंत हे नामस्मरण करूया आणि तो रोजचं करूया आणि त्यानंतर थांबवूया. आणि ज्या माझ्याबरोबर सुरुवातीला बहिणी होत्या त्यांना मी काल पोल घेऊन म्हणजे मेसेज करून विचारलं ग्रुपवरच की मला तुम्ही सांगा की आता तुम्हाला जेव्हा आम्ही घेऊन निघालेलो सोबत तेव्हा आम्ही 4 महिन्याची मुदत दिलेली, तर या 4 महिन्यात झालेले आहेत आणि उद्या तो प्रकट दिन होणार आहे. तर आता प्रकट दिनानंतर हे नामस्मरण पुढे चालू ठेवायचं का आपण थांबवूया. प्रत्येकीने एकच उत्तर दिलं मला, नाही आपण चालू ठेवूया, हे अखंड नामस्मरण आहे हे चालू ठेवूया, बंद करूया नको. कारण का हे जे नामस्मरण आहे हे चालू ठेवल्याने आम्हाला खूप पॉझिटिव्ह एनर्जी मिळते, ह्याच्यामुळे वेगळीच ऊर्जा मिळते. जेव्हा आमची दिवसाची सुरुवात होते त्यावेळेला आम्ही वेगळीच आमची सुरुवात होते जी, आणि अगदी त्यांचंच नाही, ज्या नवीन आहेत त्यांनी पण मला जेव्हा सुरुवात केली, आता जवळजवळ एक 15 दिवस झाले त्या ज्या जॉईन झाल्यात नवीन, त्यांचे पण मला मेसेज आले की दादा हे सुरुवात केल्यापासून ना आम्हाला खूप फरक पडलाय, आम्हाला एक पॉझिटिव्हिटी जाणवायला लागली. तर हा आहे नामस्मरणाचं महत्व. आणि हे नामस्मरण चालू करण्याचा माझा इतकाच हेतू होता की लोकांना जास्तीत जास्त नामस्मरणाचं महत्व कळावं आणि कलियुगात जो एखाद्या देवाची कृपा संपादन करण्याचा जो सर्वात सोपा मार्ग आहे तो म्हणजे नामस्मरण. त्याचं नामस्मरण करायचं आणि निस्वार्थी नामस्मरण, म्हणजे त्यात कोणती अपेक्षा ठेवायची काही नाही. कारण का देवाला आपोआप कळतो तो, कारण का आपल्यापेक्षा आपण जेव्हा आपल्यासाठी काहीतरी विचार करतो ना तो खूप छोटा असतो, पण देवाने किंवा स्वामींनी आपल्यासाठी आपल्यापेक्षाही मोठा विचार करून ठेवलेला असतो. त्यामुळे एखादी गोष्ट जर आपल्याला मिळत नसेल तर नक्कीच समजा की तुमच्यासाठी स्वामींनी काहीतरी चांगलं विचार करून ठेवलेलं आहे आणि ते तुम्हाला मिळणार. श्री स्वामी समर्थ. तर आता बऱ्याचशा जणांना जप कसा करायचा हे कळलेलं असेल, तर फक्त ज्यांना नंबर नाही मिळाले त्यांनी नंबर मागून घ्यायचे आणि तुम्हाला लगेचही नंबर, काही वेळेला वेळ लागेल माझ्याकडून, कारण का आता 200 जण आहेत. प्रत्येक जण कधी कधी छोट्या छोट्या गोष्टींसाठी मला मेसेज करत असतो की दादा असं, दादा हे करायचं तर काय करायचं, दादा ह्याचं कसं करायचं. आणि प्रत्येकाला 200 जणांचे जर मला रोज मेसेज येत असतील आणि तेही असे मेसेज की वेळ काळ न पाहता, कोणी सकाळी 6:30ला उठतो तो 6:30ला मेसेज करतो, कोणी रात्री 1 वाजेपर्यंत जागा असतो तो रात्री 12:30लाही मला मेसेज टाकतो. आणि प्रत्येकाच्या मेसेजचं तेवढं उत्तर देणार लगेच मला देता येईल एवढ्या तुमच्या शक्य असेल तेवढं मी तुमच्या मेसेजला उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. मेसेज करून ठेवा ज्यांना नंबर हवेत, ज्यांना या जपात सामील व्हायचंय, जे जपात सामील आहेत नंबर घेतलेत पण आता नाही वाटत जप करा असा, त्यांनी तसं कळवा म्हणजे त्यांचा तो नंबर मला दुसऱ्या कोणाला तरी देता येईल आणि त्या नंबरवर दुसरा कोणीतरी दुसरा जप करू शकतो असं. तर
सर्वप्रथम या जपाची आपण आजच्या नामस्मरणाची सुरुवात करताना मी आपल्यापैकी प्रत्येकाला प्रथमतः स्वामी प्रकट दिनाच्या शुभेच्छा देतो. स्वामींचा जो दिन आहे, आजचा दिवस आहे, हा प्रकट दिन. प्रकट दिन म्हणजे काय, तर स्वामी हे असे होते की नाही जन्म नाही मृत्यू स्थान, असं म्हणजे त्यांचा जन्म नाहीये, ते स्वतः प्रकट झालेले आहेत. असं माझ्या आजच्या रीलमध्ये जे स्वामींचं जे हे आहे त्याच्या ते पूर्ण ऐकलं तर तुम्हाला ते लक्षात येईल. ते पूर्ण स्तोत्रामध्ये म्हटलेलं आहे की स्वामी नाही कोणी माता पिता, त्यांचे ना माता होती ना पिता होती. जन्म अगदी तुम्ही भगवान रामांचं बघितलं, भगवान श्रीकृष्णांचं म्हटलं तर त्यांची जयंती किंवा जन्मोत्सव असतो. रामाचा जन्मोत्सव आपण करतो, कृष्णाचा जन्मोत्सव करतो. पण स्वामी हे स्वतः असे आहेत की जे स्वतः पृथ्वीवर प्रकट झालेले ते एक असं तत्व आहे ज्याचा कुठेही जन्म झालेला नाही. ते अस्तित्वातच होतं सुरुवातीपासून. काही जण स्वामींचं ना म्हणतात की ते नरसिंह सरस्वती जेव्हा लुप्त झाले त्यानंतर स्वामी प्रकट झाले. पण मी काही ठिकाणी मी असं वाचलेलं आहे की स्वामी हे जवळजवळ अक्कलकोटला येण्याच्या आधी सुद्धा 700 वर्ष स्वामी होती. म्हणजे स्वामी जेव्हा अक्कलकोटमध्ये आले तेव्हा त्यांचं वय जवळपास 700 वर्ष होतं. अशी ती अवधूत अशी जी यती होते ते असे ते स्वामी होते. आता ह्याचा अभ्यास मलाही करावा लागेल पूर्णपणे, पण आमच्या ज्या निर्मला आई एक आहेत त्यांनी स्वामींचा स्वतः अभ्यास केलेला आहे, म्हणजे स्वामी चरित्राचा स्वामींचा अभ्यास केला आहे. आणि त्यांचं जेव्हा मी ऐकलेलं आहे त्याच्यामध्ये त्या म्हणालेलं आहे की स्वामीचं आयुष्य जेव्हा अक्कलकोटमध्ये स्वामी आले तेव्हा त्यांचं वय 700 वर्ष होतं. म्हणजे 1200 दशकापासून स्वामी होते आणि ते हिमालयात भ्रमण वगैरे सगळं केलं होतं. त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं होती. आणि जेव्हा ते वारुळातनं कर्दळीवनात जेव्हा प्रकट झाले तो दिवस म्हणजे आजचा स्वामींचा प्रकट दिन, चैत्र शुद्ध द्वितीया. स्वामींचा प्रकट दिन हा चैत्र शुद्ध द्वितीयेला असतो. अगदी लक्षात ठेवण्यासाठी सोपा दिवस, कारण का आपल्याला प्रतिपदेला आपल्याकडे पाडवा असतो. पाडवा झाला की दुसऱ्या दिवशी लगेच स्वामींचा प्रकट दिन असतो. आणि ह्या प्रकट दिनाला आपण अनेक मठांमध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. तर मी म्हटलं आपणही स्वामींचं नामस्मरण आज करूया. तर नामस्मरणाची जी पीडीएफ आहे बऱ्याच जणांना ग्रुपवर मिळाली असेल. मी ग्रुपवर शेअर केलेली ना, आपल्या दोन्ही ग्रुपवर आहे ना. तुम्ही शेअर केली, मी टाकली. जरा असेल तुमचं. तर आपलं जे नित्य नामस्मरणाचं जे ग्रुप आहे आणि स्वामीचा जो आपला हे आहे त्याच्यावर आपण ती पीडीएफ दुपारी सुद्धा शेअर केली होती आणि आता पण शेअर केली. आता स्वामींचा जप जो आपण करणार आहोत किंवा स्वामींचं जे नामस्मरण करणार आहोत त्यामध्ये स्वामींची काही स्तोत्र म्हणणार आहोत. त्याच्यामध्ये एक तर आपण सिद्धमंगल स्तोत्र श्रीपाद श्रीवल्लभांचं आहे त्यांनी सुरुवात करणार. त्यानंतर स्वामींचा तारक मंत्र म्हणणार आहोत. त्याच्यानंतर स्वामी समर्थांचं जे अष्टक आहे ते म्हणणार आहोत. नंतर स्वामीची जी मानस पूजा आहे ती करणार आहोत आणि त्यानंतर मग स्वामींचा जप घेणार आहोत. अशा प्रकारे हा आपला जो काही जप आहे आज आपण घेणार तो करणार आहोत. जर तुमच्याकडे पुस्तक नसेल, जर तुमच्याकडे दुसरं कोणतं पुस्तक असेल आणि त्यामध्ये जर तुमच्याकडे या सगळ्या गोष्टी अवेलेबल असतील, तारक मंत्र म्हणा किंवा मानस पूजा म्हणा, तर तुम्ही तीही पुढ्यात ठेवून तुम्ही सोबत म्हणू शकता. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी सोबत म्हणायचं आहे हे सगळं. नाही दिसत. सुरुवात करू. तर आपण आता जपाची सुरुवात करतोय. नेहमी हे जे नामस्मरण असतं ते स्वामींच्या गजराने करायचंय, गुरुदेव देवदत्तांच्या. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आता आपण गणेश वंदना करणार आहोत. कमी पडलं तुम्ही. आता आपण गणेश वंदना करणार आहोत. कोणत्याही मंगल कार्याची किंवा शुभ कार्याची सुरुवात ही आपण नेहमी गणेश पूजनाने करतो. कारण का आपल्या पुराणांमध्ये
आपल्या कोणत्याही पूजेच्या आधी पहिला मान हा आपण गणेश भगवानांना दिलेला आहे. त्यामुळे आपण आता गणपतीचं जे वंदन करून या कार्यक्रमाला सुरुवात करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आता आपण सिद्धमंगल स्तोत्र म्हणणार आहोत. थोडंसं म्हणायला कठीण आहे हे स्तोत्र, कारण का त्याचे शब्द थोडेसे कठीण आहेत, पण जेव्हा आपण सतत म्हणतो तेव्हा हे शब्द आपोआप आपल्याला कळायला लागतात. कारण का श्रीपाद श्री वल्लभांचं जे चरित्र आहे, जर कोणी वाचलं असेल तर यातल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या त्याच्याशी संबंधित आहेत. श्रीमददंत श्री विभूषित अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव श्री विद्याधरी राधा सुरेखा श्री राखीधर श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव सत्य ऋषीश्वर दुहितानंदन बापनाचार्य नुत श्री चरण जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव सावित्री काटक चयन पुण्यफला भारद्वाज ऋषि गोत्र संभवा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव दौ चौपाती देव लक्ष्मी कण संज्ञा दित श्री चरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव पुण्यरूपिणी राजमांबा सुत गर्भ पुण्यफल संजाता जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव सुमती नंदन नरहरि नंदन दत्त देव प्रभु श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव पीठिकापुर नित्यवयारा मधुमती दत्त मंगल रूपा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. तर हे सिद्धमंगल स्तोत्र आहे. याच्यामध्ये ही जी नावं आलेली आहेत, अप्पर राजा वगैरे नरसिंह राजा, हे जे दत्तांच्या श्रीपाद श्रीवल्लभ अवतारातले त्यांचे कोणी माता पिता होते, तर कोणी त्यांच्या पिताचे किंवा आजोबांचे मित्र होते. बापनाचार्यलू हे श्रीपाद श्रीवल्लभांचे आजोबा होते. सुमती ही त्यांची आजी होती. अशा प्रकारे या सगळ्यांचा उल्लेख यामध्ये आलाय. आणि जर कोणाला वाचायचं असेल ना, जमलं ना, तर श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र हे जरूर वाचा. कारण का श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र असं आहे की ज्याच्यामध्ये पुढे काय होणार आहे याची माहिती आधीच त्यावेळेला सांगून ठेवलेली होती. आणि श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्रामध्ये असा उल्लेख आहे की श्रीपाद श्रीवल्लभांना 2 भाऊ होते. एक होता आंधळा आणि एक होता पांगळा. आता मी मुद्दामून आता इथे श्रीपादांचा उल्लेख आल्यामुळे ही गोष्ट सांगतो. आणि जेव्हा हे श्रीपाद श्रीवल्लभांनी वयाच्या 16व्या वर्षी संन्यास घेतला, त्यांनी घर सोडलं. आणि त्यावेळेला हे 2 जे भाऊ होते हे त्यांनी त्यांना त्यांचं जे व्यंग होतं ते दूर केलं. आणि दूर केल्यानंतर त्यांना असा आशीर्वाद दिला की पुढच्या जन्मामध्ये जेव्हा तुमचा पुढे कधी जन्म होईल तेव्हा तुम्ही कोणीतरी थोर म्हणजे, आणि त्यामध्ये तेव्हाच असा उल्लेख आहे की हे जे 2 भाऊ होते त्यामधला एक भाऊ म्हणजे आपल्या महाराष्ट्रात जन्मला, तो म्हणजे आपले शिवाजी महाराज. आणि दुसरा भाऊ त्यांचा गुरु म्हणून समर्थ रामदास म्हणून त्यांचा जन्म झाला. आणि ही सगळी गोष्ट शिवाजी महाराजांच्या किंवा रामदासांच्या खूप आधी होण्याच्या आधी त्यामध्ये लिहून ठेवलेली आहे. तर असं आहे. म्हणजे आपण जर तुम्ही या सगळ्या गोष्टी वाचलात की तुम्हाला अगदी पुढचे संदर्भ लागत जातात, काही गोष्टी कळत जातात की भगवंताला या सगळ्या गोष्टी, काही गोष्टी आधीच लिहून ठेवलेल्या असतात की आज मी तुम्हाला भेटलो, ही गोष्ट कुठेतरी नियतीने कधीतरी लिहून ठेवलेली असणार. किंवा मला या लाईव्हमध्ये जेवढे कोणी भाऊ बहिणी भेटले, कुठेतरी कोणाचं तरी कधीचे तरी पूर्वजन्माचे ऋणानुबंध असतात. आणि आपण
त्याच्यामुळे एकमेकांना भेटत असतो, एकमेकांना हे करत असतो. जर तुम्ही गुरुचरित्र वाचलं तर गुरुचरित्रामध्ये पण तेच उल्लेख आहेत की पूर्वीच्या जन्माचं आपलं काहीतरी जे शिल्लक राहतं ना ते फेडण्यासाठी आपण पुढच्या जन्मात येत असतो. आणि मग एखाद्याचे आपण पैसे घेतले म्हणून कधी कोणाला फसवू नये, कधी कोणाचं उसनवार घेऊ नये. जर आपण पैसे घेतले आहेत ना तर ते देऊन टाकावे. अगदी कोणी आपल्या जवळचं असेल तरी पण द्यावे. कारण का नाही तर त्यासाठी आपल्याला तो जन्म वेगळा घ्यावा लागतो आणि ते फेडण्यासाठी यावं लागतं. तुम्ही ही 2 चरित्र, श्रीपाद श्रीवल्लभांचं चरित्र, गुरुचरित्र हे वाचा. हे तुम्हाला ना आजच्या जीवनातही खूप मार्गदर्शक ठरणारी ही चरित्र आहेत. किंवा स्वामी चरित्र, स्वामींनी पण बघा, स्वामींनी कधीही कोणाचे कर्मभोग असेच संपवले नाही. ज्याचे जे कर्मभोग होते त्याला ते भोगावे लागले आणि स्वामींनी ते त्यांच्याकडून सोप्या स्वरूपात भोगून घेतले. त्यामुळे आपले जे काही आपण जी वाईट कर्म करतो, जे काही आपले भोग आहेत ते आपल्याला भोगावेच लागणार आहेत. म्हणून आपण देवाची भक्ती केली, माझ्या वाट्याला जर काही कष्ट आहे तर ते कमी नाही होणार. ते सहन करण्याची जी ताकद आहे ती मला मिळणार आहे आणि त्या ताकदीमुळे माझ्या हातून काहीतरी असं चांगलं कार्य घडेल, काहीतरी पुण्याचं कार्य घडेल जे माझ्या वाईट कर्मांवर भारी पडेल आणि मला पुढचे माझे दिवस येणार आहेत ते चांगले येऊ शकतात. पण कर्मफळ, कर्म हे खूप महत्वाचं आहे आजच्या जगात किंवा पूर्वीच्या जगात. अगदी भगवान श्रीकृष्णाने जी भगवद्गीता सांगितली होती त्यामध्येही त्यांनी सांगितलंय जे आपले कर्म आहे त्याच्याप्रमाणे आपल्याला फळ मिळणार. म्हणून आपण नेहमी चांगले कर्म करावे, चांगले काम करावे. कोणाला दुखवू नये, कोणाला वाईट बोलू नये, कोणाला लुबाडू नये. कारण का मी जर कोणाचं काही केलं तर ते मला परत माझ्याकडेच येणार आहे. आणि हे आपल्याला कलियुगातही हेच करायचं आहे. आपण आजच्या जगात कसे आहोत, अगदी सगळ्या वाईट गोष्टींकडे लगेच आकर्षित होतो. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये माझ्या मनात अनेक विकार आहेत, द्वेष आहे, सगळं. एखाद्याला जर एक मत्सर वाटतो, एखाद्याला कोणती चांगली गोष्ट मिळाली तर लगेच. मला एका बहिणीने प्राचीताईला 3 साड्या मिळाल्या का, त्यांचं काहीतरी पुण्यकर्म असेल ना त्यामुळे त्यांना 3 साड्या स्वामींच्या मिळाल्या. काहीतरी त्यांचं देणं असेल स्वामींकडे, त्यांनी कोणाची तरी चांगली. आज त्यांचं प्रोफेशन काय आहे, नर्सिंग प्रोफेशन आहे. नर्सिंग प्रोफेशन मधली व्यक्ती किती सेवाभावी असते, त्यांनी कितीतरी जणांना मदत केली असेल. म्हणून स्वामींनी माझ्या मार्फत त्यांना ती साडी देऊ केली. एक तर त्यांना लाईव्ह मध्ये मिळाली म्हणजे. पण त्याच्यासाठी तुम्ही असूया ठेवू नका की त्यांना 3 मिळाल्या किंवा मला एकही मिळाली नाही. असं काय, तुम्हाला जे तुमच्या कर्माप्रमाणे फळ मिळेल. किंवा एखाद्याला गिफ्ट लागलं, आता इथे मी संदर्भ का देतो कारण का बरेचसे लोक हे लाईव्हला येणारे आहेत, त्यामुळे त्यांच्याशी संबंधित उदाहरणं मी देतो. एखाद्याला गिफ्ट लागलं ना तर करा ना तुम्ही मनापासून कॉंग्रॅच्युलेशन त्याचं. का नाही आपल्या मनात ती भावना आहे की त्याचं अभिनंदन करूया. नेक्स्ट हे पटकन आपल्या तोंडातनं काय येतं, त्यांचा मेसेजही दिसतोय तिकडे. मग कोणतरी म्हणतं नाही त्यांना फॉलोअरचा टॅग दिसत नाही. अरे टॅग असेच तुम्हालाही आयुष्यात टॅग मिळालेले आहेत. आपल्या आपल्या कर्माप्रमाणे प्रत्येकाला टॅग मिळालाय आणि तो टॅग सगळ्यांनाच नाही दिसत. तो फक्त स्वामींना दिसतोय तुमच्या नावापुढे कोणता टॅग आहे ते. त्यामुळे दुसऱ्याला कोणता टॅग द्यायचा, त्याच्यापुढे कोणता टॅग आहे हे आपण ठरवायचं नाही. ते स्वामी ठरवत असतात किंवा आपला भगवंत परमेश्वर ठरवत असतो आणि त्याप्रमाणे तो प्रत्येकाला गिफ्ट देत असतो टॅग प्रमाणे. सगळ्यांच्या पुढे टॅग असून कधी कधी एकाच नाव पुढे येतं. का? कारण का त्याची जी पूर्व पुण्य आहे ते दुसऱ्यापेक्षा थोडीशी जास्त असेल. जो थोडंसं जास्त चांगलं काम करत असेल त्याला तो टॅग मिळतो. त्यामुळे तुम्ही हे टॅग बघा की माझ्याकडे कर्मामुळे माझ्याकडे कोणता टॅग आलेला आहे. शेअरिंग फॉलोईंगचे टॅग नाही. माझ्यामुळे आज किती जणांचं चांगलं काम झालंय, एखाद्याच्या आयुष्यात माझ्यामुळे काय चांगलं, माझ्यामुळे कोणाच्या चेहऱ्यावर चांगलं हसू आलेलं आहे का हे बघा तुम्ही. हे शेअर करा. एखाद्याचा आनंद शेअर करा. एखाद्याचं दुःख जर असेल तर ते वाटून घ्या, ते शेअर करून घ्या की आपल्यामुळे त्याचं दुःख हलकं होईल. ह्या सगळ्या गोष्टी करा. फक्त दुसऱ्याला काय मिळतंय, दुसऱ्याच्या थाटात तुम्ही नेहमी दुःखी राहणार. जर दुसऱ्याकडे पाहिलं तर तुम्ही, कारण का तुमच्याकडे जे चांगली गोष्ट आहे ती तुम्हाला दिसतच नाही. त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टीचं. तर यापुढे आपल्याला कोणते टॅग मिळवायचे, आपल्याला काय शेअर करायचंय, कसं शेअर करायचंय ते बहिणींनी लक्षात घ्या. कारण का ह्या छोट्या छोट्या गोष्टींच्या मागे तुम्ही लागलात तर मोठ्या गोष्टींपुढे तुम्ही हात धुवून बसाल किंवा तुम्हाला त्या गोष्टी अनुभवता येणार नाहीत. बऱ्याचशा जणींना अनुभवता आल्या. मला लता जाधवताईंना जेव्हा मी साडी पाठवली त्यांनी मला मेसेज केला, दादा मला इतक्या लवकर तुम्ही का साडी दिलीत, मी तर आत्ताच जॉईन झाले,
मला तुम्ही उशिरा द्या ना, मला मग स्वामींची माझ्यावर कृपा कशी राहील? तर आत्ताच स्वामींनी मला स्वामींची कृपा अशी काही गोष्ट दिली म्हणून राहत नाही. तुम्ही जर मनापासून जर स्वामींचं काही करत असाल तर ती तुमच्यावर कृपा राहणार. स्वामींचं सगळ्यांकडे व्यवस्थित लक्ष आहे. त्यामुळे पण ते त्यांच्या ज्या वृत्तीमध्ये समाधान होतं ते मला खरंच जाणवलं की इतक्या समाधानी त्या ताई की त्यांनी मला लगेच मेसेज केला, दादा मला लगेच का पाठवली असं. तर काही जणींचं तसं असतं. तर काही जणी म्हणतात, हे एक जनरिक उदाहरणं मी देतोय कारण का तुमच्या बरोबर ज्या काही गोष्टी घडतात त्या गोष्टींबद्दलच मी, कारण का मोठी मोठी काही उदाहरणं मला द्यायची नाहीयेत. ह्या ज्या साध्या सोप्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगतोय. तर टॅग असे मिळवा तुम्ही, आपलं चांगलं कर्म करा, चांगली कृती करा आणि ते टॅग मिळवा आणि त्याच्यातून जे तुम्हाला जे मिळेल ना ते असं काहीतरी असेल ते तुम्हाला खूप मोठा आनंद देऊन जाणार असेल. कारण का एखादी छोटी पर्स किंवा ती किती दिवस वापरणार, शेवटी आपल्यालाही कंटाळा येतो. 6 महिने वर्षभर पर्स वापरली की तुम्ही ती बदलणार. पण नामस्मरणात जे तुम्हाला जो खरा आनंद मिळेल, जी तुम्हाला एक खरं समाधान मिळेल रोजच्या रोज, ते चिरंतन टिकणार असणार. तर आपण आता स्वामींच्या तारक मंत्राकडे वळतोय. स्वामींचा तारक मंत्र हा असा मंत्र आहे जो खूप प्रभावी आहे. त्या तारक मंत्रामुळे आपल्याला कोणत्याही संकटामध्ये तो आपल्याला तारून नेणार आहे. आता जर एखाद्याला खूप त्रास असतील किंवा काय असेल तर एक साधा सोपा उपाय सांगतो. एक पेलाभर पाणी घ्यायचं, त्याच्या बाजूला एक अगरबत्ती लावा आणि आपण हा तारक मंत्र 11 वेळा, दिवसातून एकदा कुठेही 11 वेळा म्हणा. त्या अगरबत्तीची जी ऊद पडेल ती त्या पाण्यात थोडीशी पडली पाहिजे आणि ते मंत्र म्हणून झालेलं जे पाणी असेल ते नंतर तुम्ही प्राशन करा. तारक मंत्राची शेवटची ओळ जर तुम्ही हे केली तर विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ स्वामीच हे या पंचामृतात. तर त्या पंचामृतामध्ये कोण आहे तर स्वामी आहे. तर हे जे पाणी आहे ते तुम्ही प्राशन करा किंवा घ्या तर तुम्हाला खूप फरक जाणवेल, काहीतरी पॉझिटिव्ह एनर्जी जाणवेल तुम्हाला. जर कोणाला असं खूप वाटतं की आपल्यावर खूप अडचणी आहेत तर त्यांनी हा साधा उपाय करू शकता. तारक मंत्र 11 वेळा म्हणा. बाकी ह्या मंत्राचे जे काही प्रभाव आहेत ते तुम्हाला जाणवतच असतात. पण आपलं कर्म हे त्याहीपेक्षा जास्त वाईट असेल तर प्रभाव व्हायला वेळ लागतो. त्यामुळे शक्यतो मी पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीवर जोर देतो की शक्यतो आपलं कर्म चांगलं ठेवा. जर आपलं कर्म चांगलं असेल तर हाही उपाय करण्याची गरज नाही. आपल्याला जे मिळायचं ते आपोआप चांगलं मिळत जातं. तर या तारक मंत्राला आपण सुरुवात करणार आहोत. श्री स्वामी समर्थ कृपातीर्थ तारक मंत्र. निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी माय. आज्ञेवीन काळ नने त्याला, परलोकीना भीती तयाला. उगाची भीतोसी भय हे पडू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे बाळ नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होशी त्यावीण तू स्वामी भक्त. कितींदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ. विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ, स्वामीच या पंचामृतात. हे तीर्थ घे आठवीरे प्रचिती, न सोडी कदा स्वामी जागे हाती. न सोडी कदा स्वामी जागे हाती.
न सोडी कदा स्वामी जागेयाती. श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु. तर असे हे स्वामींचा प्रभावी तारक मंत्र. आता आपण पुढे स्वामींचं अष्टक म्हणणार आहोत. असे पातकी दीन मी स्वामी राया, पदी पातलो सिद्ध वा उद्धराया. नसे अन्य त्राता जगिया दिनाला, समर्था तुझ्या वीण प्रातू कुणाला. मला मायना आपना आप्त बंधू, सखा सोयरा सर्व तू दीन बंधू. तुझा मात्र आधार याने कराला, समर्था तुझ्या वीण प्रातू कुणाला. नसे शास्त्र विद्या कलादीक काही, नसे ज्ञान वैराग्य ते सर्व काही. तुझे लेख रुई आनंदा मनाला, समर्था तुझ्या वीण प्रार्थू कुणाला. प्रपंची पुरामत्त झालो दयाळा, तुझा दास मीही स्मृतीला म्हणाला. क्षमेची असे याचना करतयाला, समर्था तुझ्या वीण प्रार्थू कुणाला. मला काम क्रोधादिकी नागविले, म्हणोनी समर्था तुला जागविले. नको दूर लोटू तुझ्या सेवकाला, तुझ्या वीण प्रातू कुणाला. नको अंत पाहू त्वरे धाव देई, तुझ्या वीण नाही तुझी श्रेष्ठ आई. अनाथासी आधार तुझा दयाळा, समर्था तुझ्या वीण प्रार्थू कुणाला. कधी गोडवाणी न येई मुखाला, कधी द्रव्य न अर्पिले याचकाला. कधी मूर्ती तुझी नये लोचनाला, समर्था तुझ्या वीण प्रार्थू कुणाला. मला एवढी घाल भिक्षा समर्था, मुखे नित्य गावी तुझी गुण गाथा. गडोपाद सेवा तुझ्या किंकराला, समर्था तुझ्या वीण प्रातू कुणाला. समर्था तुझ्या वीण प्रातू कुणाला. श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु. अरे जरा पाणी दे ग. थोडस मला आज खोकला आहे कालपासून. काय आंबट खालास? काय नाही, आंबे पण नाही खाल्ले. आंबट काय खाल्लं? नाही म्हणते तर आंब्याचं नाव नाही मी घेत. नाही, मी तुका नंतर सांगितलं लाईव्ह मध्ये नको. नाही का? चला. मला पुस्तक द्यावा. घ्या घ्या. याच्यातलं थोडा आपल्या राहिलं. टाईपचा वेगळा तसं आहे. नाही. ठीक आहे. चष्मा देऊ? काकीना चष्मा नाही. मी मोबाईलचा वाचतो ह्या काया एवढं बरं. एकदा मोठा किती वाचत आलाय. नाही ना नाही मला मी मोबाईलचं वाचते बर. हे काय हे पण बारीकच आहे. मला काही काकीचं झालं की मग आपण पुढचं स्वामी घेऊया. समर्थ जय जय स्वामी समर्थ. आता खायचा घेऊ काय? खाईच्या पानावरती सोडलेलं असतं पक्षी. आता मी दिसतं ना दुसरा तुका? पुस्तक घेतलं. पुस्तक सगळी सारखीच आहेत, एकच छपाई आहे. छप्पाई आता मी दाखवतले तुमका अक्षर काय आहे आता त्याच्यात. दाखवायचे पैसे परत घेऊन जातील. या पण तसाच दिसता, बारीकच दिसता, त्यात बारीक ना पुसट दिसता. हे बघ, हा बघ. हा 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 त्याच्यासाठी तप केलं. आधी बघलं असतं तर मगाशी घेऊन अर्धे पैसे परत घेऊन झाले असते. जाऊ बरोबर. आता काय घेणार? आता आपण स्वामींची मानस पूजा घेणार आहोत. जेव्हा खायचं. होय. वाचूक जमता? हो नाही, तेव्हाची म्हणजे- साथ
दिसता काय दाखवतो म्हणजे हे बघा. पुस्तकाचं सांगतो तू नमो कनिष्ठ स्वामी माहिती राज आरोही. तर आपण आता स्वामींची मानस पूजा करणार. आता मागच्या लाईव्ह मध्येच मी सांगितलं ही कधी कधी काही जण मग सांगतात आमच्याकडे स्वामींची मूर्ती नाहीये, आमच्याकडे स्वामींचा फोटो नाही, तर आम्ही स्वामींची पूजा कशी करायची. तर स्वामींची पूजा करण्यासाठी किंवा हे करण्यासाठी स्वामींचा फोटो हवा असा काही नाही. गरम पाणी. जेव्हा आपण मानस पूजा करतो म्हणजे मनाने पूजा करतो, मनाने जेव्हा पूजा करतो त्यावेळेला अशी संकल्पना करायची की स्वामी आपल्या पुढ्यात बसलेले आहे किंवा स्वामींची मूर्ती आपल्या पुढे आहे आणि आपण सुरुवातीला स्वामींची स्तुती करणार. स्वामी दत्तावतार आहेत त्यांची आपण स्तुती करणार आहोत. नंतर त्यांना अभिषेक घालणार आहोत. आणि कसा अभिषेक, तर गंगा जमुना यांचं प्रत्यक्षात काय आपल्याला ते मिळू शकत नाही, पण मनाने जेव्हा आपला जो भाव असेल ना तो शुद्ध भाव घेऊन जेव्हा आपण ती पूजा करणार आहोत तेव्हा गंगा जमुना यांचं या प्रत्यक्ष आपल्या जलकुंभामध्ये आलेल्या आहेत, ज्या पाण्याने स्वामींना अभिषेक करणार आहोत त्या पाण्यामध्ये त्या गंगा जमुना आल्यात अशी भावना ठेवून आपण ती पूजा करणार आहोत. पुढे उल्लेख आहे आपण स्वामींना वस्त्र घालणार आहोत, स्वामींना फेटा घालणार आहोत, जरी टोप घालणार आहोत, अशी ती भावना ठेवून पुढची पूजा आपण करत जातो. नंतर नैवेद्य दाखवणार. तर स्वामींना आवडणाऱ्या सर्व गोष्टी, फळं, डाळिंब, द्राक्ष, मेवा, जो आपण ड्रायफ्रूट म्हणतो तो मेवा, त्याचा प्रसाद दाखवणार आहोत. आणि त्यांना पूर्ण नैवेद्याचं ताट करणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला जे जे काही करावं असं पुरणाची पोळी, लाडू, करंजी हे सगळं, आणि हे सगळं आपण मनानेच करणार आहोत. आणि जेव्हा आपण शुद्ध भावाने आणि शुद्ध मनाने जेव्हा ही सगळी अशा प्रकारची पूजा करतो तेव्हा ते सगळं स्वामींपर्यंत पोचतं. ते सगळं केल्याचं समाधान आपल्याला मिळतं. आणि अगदी शेवटी आपण स्वामींकडे प्रसाद मागणार आहोत आणि आपण त्यांच्याकडे मागणं करणार आहोत की स्वामी राया आम्हाला तुझ्या चरणांना घट्ट धरून ठेवू देत, तुझे पाय हे माझ्या हृदयामध्ये राहू देत, सतत तुझं स्मरण मला होऊ देत, प्रत्येक कार्यामध्ये मी जिथे जाईन तिथे मला तुझं स्मरण राहू देत, अशी प्रार्थना आपण स्वामींकडे करणार. आणि ही पूजा मनाने केल्यामुळे जे जे काही आपल्याला स्वामींसाठी करावं लागतंय, करावंसं वाटतंय ते आपण या मानस पूजेच्या मार्फत करणार आहोत. आणि जर तुम्हाला ही पूजा वाचताना एक एक ओळ, प्रत्येक ओळीचा अर्थ नीट समजून घ्या. त्यातला एक एक अर्थ इतका गहन आहे ना, आपल्याला जे काही करायचंय, करावंसं वाटतंय. स्वामी कशा अवधूत आहेत, ते काय आहे, ते स्वामी म्हणजे प्रत्यक्ष शंकर, ब्रह्मा, विष्णू यांचंच रूप आहे, दत्तप्रभूंचं रूप आहे. हे सगळं याच्यामध्ये सांगितलेलं, ते अनुभवा, मग तुम्हाला शिकता. तर आपण ह्या मानसपूजेला आता सुरुवात करतोय. नमो स्वामीराजं दत्तावतारं श्रीविष्णु ब्रह्मा शिवशक्तिरूपं ब्रह्मस्वरूपाय करुणाकराय स्वामी समर्थाय नमो नमस्ते. हे स्वामी दत्तात्रया हे कृपाळा मला ध्यान मूर्ती दिसू दे डोळा. कुठे माय माझी म्हणे बाळ तैसा समर्था तुम्हा वीण हो जीव तैसा. स्वामी समर्था तुम्ही स्मर्तुगामी हृदयासनिया बसा प्रार्थितो मी. पूजेचे यथासांग साहित्य केले मकरात स्वामी गुरु बैसविले. महाशक्ती जेथे उभ्या ठाकताती जिथे सर्व सिद्धी पदी लोळताती. असे सर्व सामर्थ्य तो हा समर्थ परब्रह्म साक्षात गुरुदेव दत्त. सुवर्ण ताटी महारत्न ज्योती ओवाळुनी अक्षतालाऊ मोती. शुभारंभ ऐसा करुनी पूजेला चरणावरी ठेवूया मस्तकाला. अभिषेक स्वीकारी माझा तुझी पाद्य पूजा करी बाळ तुझा. प्रणिपात साष्टांग शरणागताचा
तुम्हा वाहिला भार या जीवनाचा. ही ब्रह्मपूजा महाविष्णू पूजा शिवशंकराची असे शक्ती पूजा. दही दूध शुद्धोदकाने तयाला पंचामृत स्नान घालू प्रभूला. वीणा तुतार्या किती वाजताती शंखादि वाद्ये पहा गर्जताती. म्हणती नगारे गुरुदेव दत्त श्री दत्त जय दत्त स्वामी समर्थ. प्रत्यक्ष गंगा जलकुंभी आली श्री दत्त स्वामी सिया स्नान घाली. महासिद्ध आले पदसिद्ध जया महिमा तयाचा कळेना जया. मी धन्य झालो हे तीर्थ घेता घडू दे पुजारी यथा सांग आता. अजान पाहू भव्य कांती सतेज नसे मानवी देह स्वामी राज. प्रत्यक्ष श्री सद्गुरु दत्तराज तया घालुनी रेशमी वस्त्र साज. सुगंधित भाळी टिळारे केला श्री हाजरी टोपशोभे तयाला. वक्षस्थळीला विला चंदनाचा सुवास जो वाढवी भावसाचा. श्री वाहुया बिल्व तुलसी दलाते गुलाब जाई जुई अत्तराते. गंगाचलावा या पदाला अर्पुया जीवन पुष्पमाला. चरणी करानी मिठी मारू देई म्हणेले करासी सांभाळ आई. इथे लावूया केशर कस्तुरीचा सुगंधात हा दीप नाना प्रतीचा. पुष्पांजली तुम्हा अर्पिली गगनातुनी पुष्पवृष्टी झाली. करुणावतारी अवधूत कीर्ती दयेची कृपेची सही शुद्ध मूर्ती. प्रभापाकली शक्तीच्या मंडळाची अशी दिव्यता स्वामी योगेश्वराची. हृदय मंगलीची ज्योती मला दाखवी स्वामीची योगमूर्ती. करू आरती आर्त भावे प्रभूची गुरुदेव श्री स्वामी दत्तात्रयाची. पंचारती असे पंच प्राण ओवाळुनी देऊ चरणावरून. दिगेना पुढे शब्द बोलू मी देह मनीषे तुम्ही जाणता सर्व काही. हे स्वामी राजा जा बसा भोजनाला हा पंच पक्वान नैवेद्य केला. पूर्णाची पोळी तुम्हा आवडीची लाडू करंजी असेही खव्याची. डाळिंब द्राक्ष फळे आणि मेवा केशरी दूध घ्या स्वामी देवा. तांबूला याले कराने प्रसाद घ्यावा आपुल्या कराने. तांबूल घ्यावा स्वामी समर्था चरणाची सेवा घडू द्यावी आता. प्रसन्नतेतून मागू मी काय हृदय ठेव माते तुझे दोन्ही पाय. स्वहा जीव चरणीच ठेवू तुझी दक्षिणानी तुम्हा काय देऊ. नको दूर लोटू तुझ्या पुराणाशी कृपाछत्र तुमचेच या बालकाशी. धरू दे आता घट्ट
फक्त तुझ्या पदाला, परी फेरू देशील शरणागताला. हृदयी भाव यावे असे तळमळीचे, करी पूर्ण कल्याण जे या जीवाचे. तुझे बाळ पाणी तुझी वाट देवा, नका वेळ लावू कृपा हस्त ठेवा. मनी पूजनाची असे दिव्य ठेव, वसो माझी या अंतरी स्वामी देव. वसो माझी या अंतरी स्वामी देव. वसो माझी या अंतरी स्वामी देव. आता तर ही होती आपली केलेली स्वामींची मानस पूजा, आणि ही खरंच मनापासून म्हणत जा आणि ती अनुभव. तुम्हाला जे जे काही त्यात म्हटलेलं ना ते स्वतः केल्याचा अनुभव येईल आणि ते समाधान पण होईल. तर आता आपण स्वामींचा जप घेणार आहोत. श्री स्वामी समर्थ असा जप आपण 108 वेळा म्हणणार आहोत. नाही, तर श्री स्वामी समर्थ हा जप आपण 108 वेळा. आता हा जप घेण्यापूर्वी मागच्या लाईव्ह मध्ये पण मी तुम्हाला एक माळ दाखवली होती. जर आपण जपाला बसलोय आणि आपल्याला जप करते हातात माळ नसेल तर माळ कशी, तर आपली ही 2 हात आहे, ही आपली जपाची माळ आहे. या हातावर ही पेरं आहे. आता ह्या हाताची चार बोटं जरा, आणि ही पेरं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, आणि आपण जो 12 वेळा जो जप करतोय आपल्या ग्रुपवर तो याचंच प्रतीक आहे की आपण एका हाताच्या पेराने एवढा जप करतोय. आणि जेव्हा आपल्यासारखी 9 जण या जपामध्ये जेव्हा एकत्र येतात तेव्हा ती एक माळ पूर्ण होते. तर ही 9 इथे पेर आहे. दुसऱ्या हाताला बघा जॉईंट्स 1 2 3 4 5 6 7 8 9. आता हा जप करताना मी इथे बसलोय पण मी कोणती माळ हातात घेतली नाही. मी फक्त इथून सुरुवात करणार आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हे 12 वेळा म्हणणार आहे. तर हे इथे बोट असेल ते पुढे जाईल. असं असं करत मी जेव्हा 12ची एक माळ पूर्ण होत 12चं तेव्हा पुढे पुढे सरकवत जाईल. आणि जेव्हा ह्या हाताची जेव्हा हे 9 जॉईंट्स माझे पूर्ण होतील तेव्हा आपले 108 वेळा जप पूर्ण होणार आहे. आणि हा तुम्ही अशा प्रकारे कोणताही जप, जर तुम्हाला माळ जवळ नसेल, कुठल्या देवळात गेलात आणि तुम्ही कधी कधी आपण दर्शन झाल्यानंतर 5 मिनिटं तिथे बसतो आणि जर तुम्हाला जप करावं वाटलं तर अशा पद्धतीने तुम्ही तिथल्या तिथे बसून जागेवर असा जप करू शकता. तर आपण हा स्वामींचा जप सुरुवात करतोय. श्री स्वामी समर्थ हा जो स्वामींचा पंचाक्षरी जो मंत्र आहे तो खूप प्रभावशाली मंत्र आहे. स्वामींचं जास्त काही करण्याची गरज नाही. फक्त षडाक्षरी मंत्र आहे हा श्री स्वामी समर्थ. हा जो षडाक्षरी स्वामींचा जो मंत्र आहे तो आपण आता म्हणणार आहोत. सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी
समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ। तर अशा रीतीने आपण श्री स्वामी समर्थांचा 108 वेळा जप केलेला आहे. आता आम्ही इथे 6 जण आहोत, तर हा तेवढ्या पटीत झाला. इथे या वास्तूत तेवढ्या वेळा श्री स्वामी समर्थांचं नाव घेतलं गेलं आणि आपोआप ती स्पंदनं या वास्तूमध्ये राहिली. तुम्ही जर तुमच्या घरी करत असाल तर तुमच्या घरामध्ये राहील. त्यामुळे मला हेच सांगणं आहे की आजकाल जी आपली कुटुंब पद्धती आहे ना, आपण खूप विभक्त कुटुंब पद्धतीत राहतो. म्हणजे आपण आपल्या भावंडांपासून काही ना काही कारणांमुळे भांडून किंवा एकमेकांशी बोलत नाही. तर असे करू नका. आपल्या भावंडांबरोबर नेहमी एकत्र राहा, त्यांच्याशी व्यवस्थित बोला. छोटे छोटे वाद ना आपल्याला कधीही मिटवता येतात.
पण जेव्हा तुम्ही एकत्र येऊन तुमच्या परिवाराजवळ बरोबर जेव्हा राहून आपल्या घरामध्ये हा जो जप कराल ना, तेव्हा त्याचं तुम्हाला ती गोष्ट पॉझिटिव्हिटी जाणं, तुम्हाला आपोआप आपल्या भावाबद्दल प्रेम वाटायला लागले, आपल्या बहिणीबद्दल प्रेम वाटायला लागले, जे नातेवाईक तुमचे जे असतील त्यांच्याबद्दल आपोआप प्रेम वाढू लागेल. त्यामुळे आपल्या फॅमिली बरोबर जी काही भावंड आहेत, फक्त आपली पत्नी, आपला मुलगा, आपली मुलं असं एवढ्या कुटुंबात तुम्ही राहू नका. आपलं कुटुंब जे आहे, जी आपली भावंड आहेत, सख्खी भावंड, तुला कोणी असतील तुमची ओळखीची नातेवाईक, त्यांना नेहमी धरून घट्ट धरून राहा. कारण का, जसं आपण देवाला घट्ट धरून राहतो ना, तसं माणसांनाही आपल्याला घट्ट धरून राहता आली पाहिजे, नाती जपता आली पाहिजे. तर ती नाती तुम्ही जपा. आणि जेव्हा तुम्ही आपल्या नातेवाईकांबरोबर किंवा आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर जेव्हा हा जप कराल ना, तेव्हा तुम्हाला जाणवेल की जेव्हा तुम्ही एकत्र बसून हा जप करताना, तेव्हा त्याचं खूप असं वेगळं तुम्हाला समाधान वाटतं. आपोआप तुम्हाला शेजारच्या व्यक्तीबद्दल, माणसाबद्दल पण प्रेम वाटू लागतं. जसं माझा आणि तुमचा काहीच संबंध नव्हता, पण जेव्हा आपण लाईव्ह मध्ये भेटलो, एकमेकांना श्री स्वामी समर्थ म्हणू लागलो, तेव्हा प्रेम आपोआप वाटू लागलं. जसं तुम्ही मला दादा म्हणताना माझ्याशी बोलतोय, प्रेमाने बोलता. काही जणी अगदी फोन करतात की दादा माझा हा प्रॉब्लेम आहे. हेच प्रॉब्लेम आणि हेच नातं तुम्ही आपल्या जी सख्खी नाती आहेत ना, तिथे पण तेच प्रेम निर्माण करा. कारण का, आजकाल जो कमी होत जाणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे आपण आपल्या सख्ख्या भावंडांबद्दल बरोबर प्रेमाने नाही वागत. तिथे आपण त्यांच्याबरोबर असे वागतो की जसे काय ते आपले शत्रू आहे. काही छोटे मोठे वाद हे प्रत्येक कुटुंबात प्रत्येकाकडे असतात, पण ते वाद मिटवता आले पाहिजे, त्याच्याकडे दुर्लक्ष करता आलं पाहिजे आणि पुढे जाता आलं पाहिजे. जे जगाविषयी प्रेम वाटतं ना, कधी ती सुरुवात आपल्याला आपल्या घरापासून करावी लागते. त्यामुळे प्रत्येकाने आपले जे काही नाते आहेत ती नाती जपा, माणुसकी, प्रत्येकाशी माणुसकीने वागा आणि समूहात येऊन नेहमी असा जप करत जा. तुम्हाला त्याचा आनंद जास्त मिळेल. आता बऱ्याच कुटुंबांमध्ये मी पाहिलंय, जेव्हा एखादं लग्न कार्य निघतं, आता कुटुंबांची परिस्थिती असते की प्रत्येकाला 1 किंवा 2 मुलं असतात, आणि जेव्हा त्यांच्याकडे लग्न कार्य निघतं ना, 21 वर्षांनी 22 वर्षांनी, तेव्हा त्यांना सोबतीला कोणीच नसतं, त्यांना एकट्यालाच ते सगळं. मग आम्हाला पद्धत नाही माहिती, आमची काय पद्धत आहे, आपले कुलाचार काय, आपली पद्धत. तर आपल्या कुलातले, आपल्या घराण्यातले जी जाणती माणसं आहेत त्यांना तुम्ही नेहमी धरून ठेवा, त्यांच्या सोबतीला. मी सगळ्यांच्या बाबतीत असं म्हणत नाही, पण काही कुटुंबात, शहरांसारख्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये आजकाल ह्या गोष्टी होत आहेत की आपल्याला आपले कुलाचारच माहिती नसतात, आपल्याला आपली कुलदेवी, आपले कुलदेवता हेच माहिती नसतात. तर आपले जे कुलदेवता आहेत, कुलदेवी आहेत, त्यांचे जे कुलाचार आहेत ते पहिलेच प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण केलं पाहिजे. मग आपण दुसऱ्याने असं काय करायचं, मग कोणतरी तिसरा शेजारच्या घरातला, आता आपल्या समाजातला नसतो, कधी कधी तो आपल्या ह्याच्यातला पण नसतो, आणि मग तो काहीतरी आपल्याला सांगतो आणि आपण त्या पद्धती करतो. पद्धती कोणाच्या वाईट नसतात, पण आपण जिथे जन्मलो, ज्या वंशावळ असते आपली, त्यांचे प्रत्येकाचे काहीतरी पद्धती असतात. जसं आता तुम्ही बघाल, आपल्या महाराष्ट्रात पण वेगवेगळे भाग आहेत. कोकणातली लग्नांची पद्धत वेगळी आहे, देशावर जाल, विदर्भात जाल, तर आपल्याला आपल्या पद्धती आपल्या हे माहिती पाहिजे. त्यामुळे आपण आपल्या कुटुंबाला धरून नेहमी ह्या सगळ्या गोष्टी करत जा. माझं प्रत्येकाला हेच सांगणं आहे की आपण चांगला माणूस होता आला पाहिजे, आधी आपल्या लोकांना जपता आलं पाहिजे, आणि नंतर मग आपण जगाकडे कसे जातो हे सगळं करतो. ह्या छोट्या छोट्या कधी कधी मला हे प्रॉब्लेम्स जाणवतात, दिसतात छोट्या छोट्या कुटुंबामध्ये. जावांच्या, तर स्त्रियांसाठी जावाची भांडणं, नणंद आलेली काही लोकांना चालत नाही, येऊ दे ना, माहेरी आली, 2 शब्द प्रेमाने बोला. तुम्ही पण गेलात आपल्या वहिनीकडे, तर तिच्याशी पण प्रेमाने बोला ना. बोलतात थोडंसं नमतं घ्या, कारण का माझ्या ह्या कार्यक्रमाला जोडलेल्या बऱ्याचशा स्त्रिया आहेत, त्यामुळे मी तुम्हाला सांगतो. आता आमच्या लाईव्ह मधल्या सगळ्या ज्या आहेत त्यांच्याबरोबर मी बऱ्याच वेळा हा विचार शेअर केलेला आहे, आणि त्यांनाही तो पटतो की आपल्या कुटुंबातल्या एका घरात 2-3 स्त्रिया असतील, एकत्र तर राहत नाही, आता सगळीकडे विभक्त, पण जेव्हा काही कार्यक्रमाला तुम्ही जेव्हा एकत्र याल, तेव्हा एकमेकांच्या उणीवा दाखवण्यापेक्षा एकमेकांची प्रेमाने बोला, थोडंसं प्रेमाने वागा, आणि ह्या सगळ्या गोष्टी करा. तुम्हाला खरंच ती सगळी नाती सुद्धा, जसं तुम्ही तुमच्या मैत्रिणीशी वागता, तिच्याशी प्रेमाने बोलता, तसंच आपल्या जावेशी, नंडेशी, सासूशी, बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम आहेत, सासूशी पटत नाही, सासवांनी सुद्धा सुनाच्या हिशोबाने थोडंसं नमतं घ्या, आणि
थोडंसं हे करा. असतात प्रॉब्लेम सगळ्यांकडे आहे, पण समजून घेण्याची वृत्ती ठेवा. कारण का आजकाल 24 तास कोणी कोणाबरोबर राहत नाही. प्रत्येकाचं बायका ज्या त्याही वर्किंग आहेत, त्याही घराच्या बाहेर असतात. मग तुम्ही जेव्हा 1-2 तास जेव्हा एकत्र येता, 4 तास एकत्र येता, तेव्हा तुम्ही एकमेकांच्या प्रेमाने वागा, प्रेमाने बोला, नाती अनुभवा. त्यातही मजा असते. आपल्याच लोकांबरोबर राहण्याची ती मजा एक अनुभव. आणि असे तुम्ही नामस्मरणाचे आता मीच घेण्याची गरज नाही. तुम्ही आपल्या कुटुंबात, तुमच्या नातेवाईकात, तुम्हाला आता कळले काय काय स्वामींचं नामस्मरण किंवा काय, तुम्ही कधीतरी आपल्याकडे कार्यक्रम ठेवा, तुमच्या नातेवाईकांना बोलवा की आपण असं एकत्र नामस्मरण करूया. तुम्ही बघा त्यांच्या बरोबर नामस्मरण करण्यामध्ये काय आनंद मिळतो. कारण का मी आज इथे बसलोय, काकी आहे त्यांच्याबरोबर मी आज बसलोय, मला एक वेगळाच आनंद मिळतोय. कारण का त्यांच्याबरोबर आम्ही दोघं इथे एक कनेक्टिव्हिटी लगेच जोडली जाते. तशी नामस्मरणामुळे कदाचित तुमच्या तुटलेल्या नात्यांची कनेक्टिव्हिटी सुद्धा जोडली जाईल. तर असे कार्यक्रम तुम्ही आपल्या आपल्या घरात पण करून बघा, आपल्या नातेवाईकांसोबत. नेहमी काही सगळंच ऑनलाईन करण्याची गरज नाही. कधी कधी ऑफलाईन पण लोकांना भेटा, त्यांच्याबरोबर पण राहा आणि नामस्मरणाचे कार्यक्रम किंवा असे छोटे छोटे कार्यक्रम करा. आणि या सगळ्या गोष्टी आपल्यापासून आपल्याला सुरुवात करायची असते. तर आता पुढे आपण या कार्यक्रमामध्ये आपण स्वामींचा जप घेणार आहोत. म्हणजे गजर जो असतो आपण नेहमी करतो, तो एक छोटासा गजर करूया. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.
महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. तर आपण हा स्वामींचा गजर घेतला. आता स्वामींचं नाव कोणी घ्यावं, कोणी करावं, स्वामींची पूजा कोणी करावी, मला अनेकांनी प्रश्न येईल. आम्ही करू शकतो, हो स्वामींची पूजा कोणी करू शकतो. आता मी एक छोटासा किस्सा सांगतो. मी ज्या लाईव्ह मध्ये जायचो त्या लाईव्ह मध्ये बऱ्याच जणी होत्या आणि त्यामध्ये एक खानताई म्हणून होत्या, शमशाद खान, त्यांना आम्ही नेहमी खानताई म्हणायचो. नेहमी त्याही लाईव्ह मध्ये आल्या की नमस्कार करायच्या, अतुल भाऊ नमस्कार. बाकी सगळ्या बहिणी करायच्या तसे त्याही करायच्या, मी नमस्कार करायचो. नंतर मग अशी गोष्ट झाली की ज्या बहिणी माझ्याशी जोडल्या गेल्या त्यांना मी त्या काही दिवसांमध्ये स्वामींची एक एक साडी द्यायला सुरुवात केली आणि सगळ्या त्या बहिणींना स्वामींची साडी दिली. खानताई नेहमी मला नमस्कार करायच्या, मी त्यांना नमस्कार करायचो. मी त्यांना स्वामी समर्थ म्हटलं की त्याही स्वामी समर्थ म्हणायच्या. पण तुम्हाला नावावरून जाणवलंच असेल त्यांचा धर्म वेगळा, तर त्यांना कशी आपण स्वामींची साडी देणार. पण इतके दिवस लाईव्हवर बोलता बोलता एक दिवस खानताईंनी मला लाईव्ह मध्ये, कारण का लाईव्ह मध्ये असतो आपण, कोणाचाही नंबर नसतात आपल्याकडे, फक्त आपण तिथे कमेंट करू शकतो. त्यामुळे त्यांच्यापैकी कोणाचाही नंबर नव्हते. ज्यांना ज्यांना मला साडी द्यायची होती आपल्या हिंदू धर्मातल्या स्त्रिया, त्यांची, माझ्या बहिणी, त्यांची मी नंबर त्या लाईव्ह करणाऱ्यांकडून, किंवा आम्ही कधी कधी लाईव्ह मध्ये अर्धा अर्धा नंबर टाईप करून टाकायचो. 2 डिजिट टाईप करून टाकली, थोड्या वेळाने 2 डिजिट असं करून मग त्यातली हुशार बहीण पटकन तो नंबर नोट कर, असे आम्ही नंबर पण एक्सचेंज केले लाईव्ह बघता बघता. काही जणांना कोड्यामध्ये नंबर दिले, काही ठिकाणी लाईव्ह मध्ये नंबर दिलेले चालत होते ना, तिथे आम्ही डायरेक्ट जाऊन नंबर दिले एकमेकांना, 5-5 जी असे जोडले गेलो. कारण का तुम्हाला जसं सांगितलं, कोणी सगळ्या महाराष्ट्रभरातल्या बहिणी त्या लाईव्ह मध्ये यायच्या साड्यांच्या लाईव्ह मध्ये. तर खानताईंनी मला एकदा विचारलं, अतुल भाऊ तुम्ही मला नाही का स्वामींचा प्रसाद देणार. मी 2 मिनिटं शांत बसलो. अरे बापरे म्हटलं, आपण सगळ्यांना दिला आणि खानताईंना कधी, आणि विचारायचं असं हिंमतही नाही झाली. तर त्या म्हणाल्या, मी अतुल भाऊ दर गुरुवारी स्वामींच्या मठात जाते आणि मी प्रसादही खाते. मी त्यांना म्हटलं, खानताई तुम्हाला साडी दिलेली चालत असेल तर मी लगेच पाठवीन. म्हटलं माझ्या मनात होतं, पण म्हटलं तुम्हाला कसं विचारणार. काही वेळेला म्हणतो ना आपण, एखाद्या गोष्टीविषयी आपल्या डोक्यात काहीतरी बसलेलं असतं, आपण त्याच्याप्रमाणे वागत असतो. पण नंतर त्या खानताईंचा, मी त्या भाऊंकडून जे लाईव्ह करत होते त्यांचे माझे खूप चांगले संबंध, त्यामुळे त्यांनाही मी लगेच म्हटलं की भाऊ मला खानताईचा तुम्ही नंबर द्या का. त्यांनी नंबर दिला आणि मी खानताईंसाठी साडी निवडून ठेवली. आता खानताईंचं लाईव्ह बघताना मला माहिती होतं, त्यांना जेव्हा साड्या त्या वापरायच्या तेव्हा त्यांना कोणत्याही पक्षी, प्राणी असं डिझाईन नसलेली साडी, त्या मागतेही सांगायच्या की मला ना हत्ती, मोर, पोपट असलेली साडी नाही चालत, तुम्ही मला दुसरी साडी म्हणजे ज्याच्यावर दिलं. त्या पद्धतीने मी अगदी निवडून वगैरे खानताईंसाठी सना सिल्कची एक छानशी साडी, सना सिल्क आता बऱ्याच जणांना माहिती असेल, बऱ्याच लाईव्ह मध्ये त्याच्यावर कुठेही कोणत्याही पक्षाचं किंवा प्राण्याचं फिगर नसतं, ती काढून ठेवली. त्यांचा पत्ताही आला, पण का कुणास ठाऊक ती साडी मला त्यांना पोस्ट नेहमी कुरिअर करायला घ्यायचो आणि काही ना काही काम यायचं आणि ते राहून जायचं. एक साडी मग नंतर महिनाभर गेला, म्हटलं काहीतरी आहे म्हणजे, मग परत म्हटलं नाही, ह्यांना एक साडी नसेल जायची, आणखीन एक साडी स्वामींना द्यायची असेल. मग थोड्या दिवसांनी एक सॅटिन गडवाल मधली छानशी साडी असते, ती आपल्या ह्याच्यामध्ये पण मी जेव्हा बक्षिसं काढलेली
रिव्ह्यूची. त्यावेळेला 3 बक्षिसांना ती सॅटिन गडवाल. मग ती एक सॅटिन गडवाल ती खानताईंना 2 साड्या एकत्र करून पाठवल्या. खानताईचा नंबर आला. गुरुवार मंगळवार कोणताही दिवस असू दे, सकाळी सकाळी कोणी दर गुरुवारी कोणी मला स्वामींचा मेसेज पाठवत, पण खानताई न चुकता अगदी कुठून तरी स्वामींचा कुठचा तरी असा इमेज वगैरे श्री स्वामी समर्थ असली दर गुरुवारी मला पाठवतात. मधल्या दिवसातही पाठवतात. खानताईंना मी माझ्या युट्यूबच्या लाईव्हची जेव्हा लिंक पाठवायचो तेव्हा त्या बघायच्या आणि त्या स्वतःच त्यांच्या आणखी 20-25 कॉन्टॅक्टमध्ये ती लिंक स्वतःच पाठवायच्या. स्वतः युट्यूबवर श्री स्वामी समर्थ असा जप लिहायच्या आणि मला स्क्रीनशॉट पाठवायचे. अतुल भाऊ मी केलंय हा, आणि बघा मी इतक्या जणींना मी पुढे फॉरवर्ड केलं. म्हणजे त्यांचा वावरही आपल्या लोकांमध्ये असल्यामुळे आपल्या लोकांनाही त्या पाठवत होत्या. आणि अशा या खानताईंनी आता तुम्हाला माहिती असेल उद्या रमजान ईद आहे, तर त्यांचे रोजे चालू आहेत. आणि मध्ये एक 10 दिवसापूर्वी खानताईंनी मला मेसेज केला, अतुल भाऊ तुम्ही जी मला साडी दिली आहे ना ती मला रमजान ईदला नेसायची स्वामींची साडी, तर मी ईदच्या दिवशी नेसले आणि ती साडी नेसून नमाज पडले तर चालेल का? 2 मिनिटं मला खरंच काही बोलताच येईना त्यांच्या त्या प्रश्नावर. काय सांगणार त्या ताईंना आता. म्हटलं ताई स्वामींचं आहे, तुम्हाला जर ती साडी नेसून नमाज पडण्याची इच्छा असेल, चालत असेल तर तुम्ही जरूर नेसा. स्वामी कुठे असे कोणा एका व्यक्तीपुरते किंवा एका धर्मापुरते बांधलेले नाहीयेत. तर अशा त्या खानताईंचं ते मेसेज वाचूनच मला इतकं भरून आला होता. आणि आता उद्याच्या ईदला, आणि आता बघा ना कसा योगायोग आहे की आज स्वामींचा प्रकट दिन आहे आणि उद्या त्यांची ती ईद आहे, रमजान ईद. आणि उद्या ती स्वामींची साडी नेसून नमाज पडणार आहे. म्हणजे स्वामी हे कुठच्याही एखाद्या व्यक्तीपुरते धर्मापुरते मर्यादित नाही. श्रद्धेने त्यांची भक्ती करणाऱ्या, त्या पूजा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे स्वामी आहे. तर तो जो भाव, जी श्रद्धा खानताईंच्या मनामध्ये आहे, तीच श्रद्धा आणि तो भाव, निस्वार्थ भाव प्रत्येकाने आपल्या मनात जागवा आणि स्वामींचा जप करत राहा. एवढंच मी प्रत्येकाला सांगितलं. तर आपण या नामस्मरणाच्या शेवटच्या ह्याच्याकडे वळतोय. आपण आता गुरुवंदना घेऊया आणि एक श्लोक, जसं आपण आरती किंवा जे काही संपल्यानंतर आपण जे मंत्र श्लोक म्हणतो त्यातले काही 2 मंत्र आहेत ते आपण श्लोक म्हणूया आणि मग या नामस्मरणाच्या कार्यक्रमाची सांगता करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तिथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणेची आता. लाईट लावा बाहेरची. तर ज्याप्रमाणे आता काकींनी बाहेरची लाईट लावायला सांगितली, तसं हा जो स्वामी भक्तीचा दिवा आहे तो प्रत्येकाने जेव्हा अंधार होतो ना तेव्हा फक्त हा दिवा आपल्या मनात पेटवायचा आहे. आणि ह्या दिव्यामुळे जेव्हा तुम्हाला कुठेही काही दिसत नसेल, सगळे रस्ते बंद झालेले असतील, सगळीकडे अंधार पसरलेला असेल, तेव्हा फक्त स्वामी नामाचा दिवा आपल्या मनात पेटवला की तुमचे सगळे काही जे कष्ट किंवा जे अंधार असेल आयुष्यातला तो दूर होईल. फक्त थोडंसं आपल्याला सबुरी ठेवावी लागते. कारण का हा दिवा आहे, हा आपल्या इलेक्ट्रिकच्या दिव्यासारखा नाही की पटकन बटन दाबलं आणि चालू झाला आणि लख्ख प्रकाश पडला. थोडंसं आपल्याला सबुरीने घ्यावं लागतं, थोडंसं कष्ट. स्वामी पण परीक्षा पाहत असतात, ती परीक्षा आपल्याला द्यावी लागते. त्यात ज्या ज्या परीक्षा ते पाहतील, आपली पण सत्व परीक्षा घेतात
आणि आपलीच नाही, मोठ्या मोठ्या अगदी थोर संत पुरुषांची सुद्धा सत्व परीक्षा देव पाहत असतो आणि त्या सत्व परीक्षेमध्येच आपल्याला टिकून राहायचं असतं. अशा वेळी आपण चांगला जो आपला सन्मार्ग आहे तो कधी सोडायचा नसतो. त्या सन्मार्गावर नेहमी चालायचं असतं आणि आपलं चांगलं कर्म करायचं असतं. त्याचं फळ आपल्याला नेहमीच मिळत असतं. तर ही शेवटची जी प्रार्थना आहे आज ही म्हणताना मला किती माझा आवाज लागेल सांगता येत नाही, कारण का 2 दिवस सर्दी आणि खोकला असल्यामुळे जरा आवाजाचा प्रॉब्लेम आहे. तरी पण हे जे भजन आहे मला खूप आवडतं, कारण का शेवटी आपण स्वामी महाराजांकडे काय मागतो, तर स्वामी महाराज शेवट गोड करा. कोणत्याही गोष्टीचं कोणतंही कार्य आपण घेतलं ना तर त्याचा शेवट जर गोड असला ना तरी आपण सुरुवातीला जे काही कष्ट घेतलेले असतील, जे काही मेहनत केली असते ते आपल्याला आपोआप फळाला आल्यासारखं वाटतं. म्हणून कोणत्याही गोष्टीचा शेवट हा नेहमी गोड किंवा चांगलाच व्हावा यासाठी आपण स्वामींकडे प्रार्थना करतोय. शेवट गोड करी स्वामी राया, शेवट गोड करी, तन मन धन आशा अर्पिली चरणी, कर्तृत्वा नाही उरी ओ स्वामी राया, शेवट गोड करी ओ स्वामी राया, शेवट गोड करी. न लगे भुक्ती न लगे मुक्ती, न लगे भुक्ती न लगे मुक्ती, भजनी प्रीत भरी ओ स्वामी राया, शेवट गोड करी ओ स्वामी राया, शेवट गोड करी. स्वामी समर्था सद्गुरु राया, स्वामी समर्था सद्गुरु राया, धरी मज प्रेमे करी ओ स्वामी राया, शेवट गोड करी ओ स्वामी राया, शेवट गोड करी ओ स्वामी राया, शेवट गोड करी. तर हे स्वामी राया शेवट गोड करा. आणि आज या नामस्मरणात जे जे कोणी जिथून सामील झाले होते त्या प्रत्येकावर लक्ष ठेवा, कृपा करा. त्यांना सुख, समृद्धी, समाधान प्राप्त हो. हे आपल्या हिंदू नववर्षाप्रमाणे सुरू झालेले हे वर्ष सगळ्यांना समाधानाचे, भरभराटीचे जावो. आणि तुमच्या प्रकट दिनानिमित्त ज्यांनी ज्यांनी तुमचे नाम घेतले त्यांना तुम्ही चांगले आशीर्वाद द्या, ही मी तुमच्याकडे विनंती करतो. आता आपण ज्याप्रमाणे जपाला सुरुवात करताना अवधूत चिंतन गुरुदेव दत्त हे चढत्या क्रमाने म्हटलं होतं, आता तेच उतरत्या क्रमाने म्हणून आपण या जपाची सांगता करणार आहोत आणि शांतीपाठ सुद्धा करणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम शांति शांति शांति. ओम शांति शांति शांति. ओम शांति शांति शांति. श्री स्वामी तुमचं डॉक्टरांचं तुम्ही म्हणाले की काही तयारी आहे तुमची. तर आपण आता तुमच्याकडे स्पिनिंगचं आहे ना. आज प्रकट दिनाच्या दिवशी आपण एक स्वामींचा प्रसाद आपल्याकडे नेहमी जप करणाऱ्या कोणत्या तरी एका बहिणीला देणार आहोत. आणि त्या बहिणीचं जे नाव किंवा नंबर, आता तुमची जी पुष्प आहे, काही जणांना पुष्प कशाला पाहिजे,
तर मला कधीतरी कोणाला तरी जर काही द्यायचं झालं तर मला नंबर प्रमाणे कधीतरी देता यावं, यासाठी खरं तर मी ही पुष्प आणि दर्जा प्रोज होतो की नाही ते पाहण्यासाठी. तर आता कोमलताई किती पुष्प 200 जवळजवळ 15 झाली, 215 215 220 झालेली. काही 15 टाकू की हा 20 टाकू? 20 आता शेवटचे 5 तर आता तयार झाले, 215 पर्यंतच. तर आता दोन कोमलताई स्पिन करतील आणि जो काही नंबर येईल कोणाचाही असू शकतो. मग आता त्याला परत तिसरी, चौथी, 5वी साडी सुद्धा लागू शकते. तो स्वामींचा निर्णय असणार आहे, त्यामुळे त्याच्यावर कोणी ऑब्जेक्ट. आता एक ते काही जणांनी जप रेग्युलर केलाय, काही जणांनी मध्ये मध्ये केला नाही. कोणाचाही नंबर येऊ शकतो. ज्यांना मी आता पाठवली त्यांचाही नंबर येऊ शकतो. पण हा एक आजच्या दिवसापुरता स्वामींचा प्रसाद प्रकट दिनाचा कोणाला तरी देता यावा म्हणून मी हे करतोय. तर कोमलताई येतात स्पिन करतील. कॅमेऱ्याच्या पुढे करा. तुम्ही पण नंबर लावायला आला. बाय कोमलताईचा स्वतःचा पण येऊ शकतो का की 161 161 आला. मला वाटतं 161 कोणतरी पूजा खानदारे किंवा कोणते बहुतेक मला थोडंफार लक्षात आहे त्या हिशोबाने तेच नाव असेल. तरी पण 161 नंबरच्या ताई आहेत का बघा. 161 आहेत का ताई? कोण? माझ्याकडे नोंद आहे. बहुतेक त्या खानदारे असं काहीतरी त्यांचं नाव आहे, आडनाव आहे. बऱ्याच वेळा बघून बघून मला सवय झालेली आहे. पण त्या जर ताई असतील आता 161 पुष्प कोणाचं आहे? माझ्याकडे लिहिलेलं आहे, मी काढतो. असतील का ताई? असतील बहुतेक. काय माहिती. हात नाही वर करणं कोण. हात नाही कसा वर? बघा, आपलं हे बक्षीस असं आहे की त्या असल्या नसल्या तरी त्यांना मिळणारच. हो. मिळणारच आहे. त्यामुळे आता 161 मला त्यांचं थोडंफार नाव आठवतंय, कारण का देवानी थोडीशी स्मरणशक्ती अजून शिल्लक ठेवली आहे त्याच्याप्रमाणे. तरी पण माझ्याकडे डायरीमध्ये लिहिलेलं असेल तर किंवा माझ्या मोबाईलमध्ये असणार, ते लाईव्हला डायरेक्ट दिसेल मला. बहुतेक त्या नसतील. हा, नाहीतर आली असती कमेंट त्यांची. जपाचं हे आहे तुमकडे मोबाईल तिकडे लावलेलं, त्यामुळे मला ते माझ्या मोबाईलमध्येच असणार, ते मला पटकन मिळणार नाही. नंबर लिहून ठेवायचे 161 ना. तुम्ही कुठेच नोट डाऊन केलेला नाही. आपल्या ग्रुपवर असणार बघा, त्यांनी टाकलंय आजच्या ह्याच्यामध्ये. त्यांचं नाव स्वामी नाम जप आहे ना, त्याच्यामध्ये त्यांचं नाव असणार. नाही नाही नाही, ह्याच्यामध्ये असेल बघा, त्यांनी त्यांचं पुष्प टाकलं होतं आज. माझ्याकडे नोंद आहे, रोज त्यांचा जप असतो, त्यामुळे त्यांच्यापर्यंत ते पोहोचणार आहे. मला या ग्रुपमधले हे पण दिसतील ना, कोण कोण आहेत ते. तुमच्याकडे ते सेव्ह नसणार, तुमच्याकडे नाही. मला हे दिसेल, मला त्यांचं नाव माहिती ना, त्यामुळे त्यांचं पटकन मला मिळते. पूजा गावडे, पूजा पोळशी, पूजा वैद्य. हा, प्रिया खंदारे. प्रिया खानदारे ना. प्रिया खानदारे. हा, प्रिया खानदारे युट्यूबला आहेत. खानदारे आहेत ना. हा बरोबर, प्रिया खानदारे. खानदारे. मला त्यांचं आडनाव बरोबर लक्षात होतं, पण नावं फार लक्षात राहत नाही. तर हे आजचा जो स्वामी प्रसाद आहे तो प्रिया खानदारे का किती त्याच्यात साड्या आणणार. प्रिया खंदारे आहे ग्रुपमध्ये. पूर्ण नको घ्या. आता ही साडी त्यांना मिळणार आहे. वाट बघ. दाखवा.
इथे नाही येत वाटतं, मठात लिहिलं असते. हा स्वामींचा प्रसाद प्रिया खंदारी ताईंना मिळणार आहे. ओके, त्या नाही येत, त्यांचं नाव आलं, नाव कोण टाकलंय? कोणी तर दुसऱ्याने कोणीतरी कोणतरी असेल. हां, युट्यूबवर. आणि हा जो प्रसाद आहे, प्रफुल्लताईंची साडी त्यांनी अजून घेतलेली नाही. मी पाठवणार होतो तेव्हा त्या म्हणाल्या की मी गावी जाणार आणि मला स्वामींची साडी मलाच घ्यायची माझ्या हाताने, तर पाठवू नका. तर प्रफुल्लताई, तुमची साडी आता मी कोमलताईंकडे देऊन जातोय. तुम्ही जेव्हा कधी याल तेव्हा तुम्ही कोमलताईंना कळवा किंवा मला कळवा आणि मग तुमचं पार्सल डिस्पॅच होईल. नाही, नावं नाही लिहिली होती मनस्वीताई, नावं नाही लिहिली होती. नावं कोणाचीच लिहिली नव्हती. हे माझे जे रोजचे जप करणार, मनस्वी कोण आहेत त्या? मनस्वी शेट्टे. नाही, मनस्वी शेट्टे आपल्या रोजच्या जपामध्ये नाही, नाही. नाही. तर हे जे गिफ्ट होतं हे कोमलताईंकडून नाही, नाही. हे माझ्याकडून हा स्वामी प्रसाद होता. आणि हे जेव्हा मी जप सुरू केले तेव्हापासून माझ्या ह्याच्यामध्ये रोज युट्यूबला जे रोज नित्य जप करणार त्यांच्यासाठीचं हे गिफ्ट होतं. त्यामुळे हे नावं वगैरे काही लिहिलेली नव्हती. ही नावं माझ्याकडे नोंद केलेली आहेत, जे ज्यांना मी नंबर दिले आहेत आणि ज्यांनी माझ्याकडून नंबर घेऊन त्या नंबरप्रमाणे रोज गेले आता जवळजवळ 15 महिनाभर जे जप करतायत त्यांच्यापैकी कोणातरी एकाचा मी नंबर काढला फक्त आम्ही स्पिन करून, आणि तो जो 161 नंबर आला तो माझ्याकडून दिले गेलेला नंबर प्रिया खानदारे ताईंना होता. आणि त्यामुळे माझ्या ह्याच्यामध्ये जपामध्ये जे सामील आहेत हे त्यांच्यासाठीच होतं. जर कोमलताईंच्या लाईव्ह मधलं कोणी असेल किंवा अटेंड करणार आणि माझ्यामध्ये ह्याच्यामध्ये नसेल तर त्यांना ते नाही आहे. त्यामुळे ती नावं वगैरे आम्ही आज काही नोंद केली नव्हती. ह्या नावांची नोंद स्वामींनी गेल्या महिनाभरापासून करून ठेवली होती. जे रोज युट्यूबला येऊन जप करत होते, ज्यांनी जप करायला सुरुवात केली होती त्यांच्यापैकी हे दिलेलं आहे. कोमलताईंचं जे गिफ्ट आहे टॉप फॅनचं ते तुम्हाला उद्या काढूया आपण, कारण का आज सरुताई नाहीये नावं नावं द्यायला, लिहिली त्यामुळे नाहीयेत आज. आणि आज लाईव्ह झाला नाही त्याचा, त्यामुळे त्यांनी नावं नाही लिहिली. हा लाईव्ह फक्त माझा होता, त्याला त्यांचा आरोही कलेक्शनचा लाईव्ह नव्हता. फक्त त्यांनी त्यांच्या पेजवर, माझी बहीण म्हणून त्यांनी तो त्यांच्या पेजवर केलेला आहे लाईव्ह, फक्त हे केलेलं आहे. ही तुमच्या उद्याच्या टॉप फॅनची साडी. साडी एक्स्ट्रा आहे. काय असतं ना, कधी कधी काही जणांची नावं कुठेच नसतात, पण त्यांचं कर्तृत्व, त्यांचं काम करण्याची पद्धत ही अशी असते की आपल्याला कधी कधी असं त्यांना पण अप्रिशिएट करावं असं वाटतं. आणि कालचा तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर कालच्या व्हिडिओमध्ये अगदी कोमलताईवर बाजूला अगदी उभं राहून ज्यांनी त्या बाईला पकडण्यासाठी मेहनत केली आणि ज्या कोमलताईंच्या लाईव्हमध्ये नेहमी सपोर्टिव्ह असतात. बरेच जण मागे म्हणायचे सरुताईंना दाखवा, सरुताईंना दाखवा. कालचा जो व्हिडिओ ज्यांनी पाहिला असेल त्यांनी काल सरुताईंना झलकमध्ये काय होईना पण त्यांनी पाठवलं असेल. तर ही जी स्वामींची जी साडी आहे ती मी सरुताईंसाठी आणली आहे. आपण आज त्या इथे नाही आहेत, पण मी त्यांची साडी कोमलताईंकडे देतोय. स्वामींचा प्रसाद हा सरुताईंसाठी आहे. तर आपण हा लाईव्ह इथेच संपवत आहोत. आणि स्वामी नामाची जी ज्योत तुमच्या मनात जागृत झाली आहे ती अशीच ठेवत राहील आणि तुम्ही नित्य नामस्मरण करत राहाल अशी मी आशा करतो. आता थोडंसं परत आपल्या युट्यूब चॅनलबद्दल बोलूया. तर युट्यूबवर ज्यांना जॉब करायचा आहे तर आम्ही युट्यूबवर रोज एक रील टाकतो. ज्यांना जॉब करण्याची इच्छा असेल त्यांनी आमच्या त्या ग्रुपला जॉईन व्हायचं आहे आणि एक नंबर मागून घ्यायचा. प्रत्येकाला एक नंबर दिला जातो, पुष्प दिलं जातं. तो नंबर मिळाल्यानंतर त्या रोजच्या युट्यूब चॅनलची युट्यूबच्या त्या व्हिडिओची, जपाच्या व्हिडिओची लिंक ही वेगवेगळी असते. ती आम्ही रोज त्या ग्रुपवर शेअर करतो आणि त्या मग ती शेअर केल्यावर तुम्हाला जे काही पुष्प दिलंय ते पुष्प टाकून, म्हणजे पुष्प जर 51 नंबरचं पुष्प 51 असं टाकून नंतर तुम्ही 12 वेळा श्री स्वामी समर्थ लिहायचंय. आणि जितके जास्त जण यात जोडले जातील तितका तो जप जास्त होणार. शक्यतो हा जप रोजच्या रोज करायचा आहे, दिवसातनं एकदा. जेव्हा आपल्याला व्हिडिओ टाकला जाईल त्यावेळेला आपल्याला तो दिवसातनं एकदा कधीही करायचा आहे. मला सकाळी वेळ नाहीये, दुपारी वेळ मिळतोय, संध्याकाळी वेळ, रात्री झोपण्यापूर्वी कधी एकदा. आता काही जणांना काही अडचणी असतात, आपले फॅमिली प्रॉब्लेम पण असू शकतात, ज्यावेळेला माझी तो जप करण्याची स्थिती नाही
अशा वेळेला ऍज अ एक्सेप्शनल तुम्ही तो जप स्किप करू शकता किंवा तुमच्याकडून नाही झाला तरी चालणार. मी काय आता सुरुवातीला आम्ही जे होतो त्यांनी अगदी न चुकता रोज जप केला, अजूनही करतायत. पण आता माणसाची शारीरिक, मानसिक किंवा कौटुंबिक स्थिती अशी नसते की आपल्याला रोजच्या रोज त्या जपामध्ये करता येईल. अशा वेळेला तुमच्याकडून चुकला सुटला 5-10 दिवस काही प्रॉब्लेम्स आले, फॅमिली प्रॉब्लेम येतात काही लोकांना, त्याच्यामध्ये आपण असतो त्यावेळेला ते जप करतात. आठवडाभर नाही तुमचा चूक. आता यापुढे ज्यांनी नंबर घेतलाय आणि त्यांनी जप केला नाही तर मी त्यांना अजिबात विचारणार नाही. कारण का 101 पहिले 101 जप हे अगदी न चुकता व्यवस्थित होतात. त्याच्यानंतरचेही लोक करतायत असं नाही. म्हणजे माझ्याकडे आज 101चा स्वामी परिवार असा आहे की जो न चुकता अगदी रात्री झोपेपर्यंत काय होईना जप करतोय. एखाद्याचा राहिला नाही झाला तरी मी विचार नाही. पण मला अशी लोक हवी होती ग्रुपमध्ये की जी जप करतात त्यांचा जपाशी, कारण का माझा संबंधच त्या जप, आम्ही ग्रुप क्रिएट त्या जपासाठीच केलेला आहे. क्रिएट जप करण्यासाठी, नामस्मरण करण्यासाठी. तुम्हाला नामस्मरण करायचं नाही, तुम्ही फक्त ग्रुपमध्ये येऊन बसून राहणार. त्या ग्रुपमधले नंबर कोण काय आहे ते चेक करणं, तर त्याला काहीच अर्थ नाही ना. म्हणून मी पुन्हा एकदा विनंती करतो, ज्यांना जप करण्याची इच्छा नाही त्यांनी हा ग्रुप जॉईन करू नये. कारण का हा जो ग्रुप आहे ह्याचा कोणत्याही सेलिंगशी किंवा कोणत्याही ऑनलाईन लाईव्हची, काही ऑनलाईन बिझनेसशी कोणाचे काही संबंध नाही. हा फक्त स्वामींच्या नामस्मरणासाठी आहे. ज्यांना स्वामींचे नामस्मरण फक्त करायचे त्यांनी याच्यामध्ये जॉईन हो. आणि ज्यांचे नंबर या ग्रुपमध्ये त्यांचे कृपा करून कोणीही त्या नंबर्सचा गैरवापर करू नका. सेलिंग करते वेळी तुम्ही हे नंबर घेऊन आपापल्या ग्रुपला डायरेक्ट ऍड करू नका. आपल्याकडे साधी पद्धत आहे. कोणाला आपण कधी फोन करण्यापूर्वी किंवा हल्ली कोणाकडे जाण्यापूर्वी आपण फोन करून विचारतो की तुम्ही अवेलेबल आहात का, आम्ही येऊ का तुमच्याकडे. किंवा मला जरी कोमलताईशी बोलायचं असेल तर आधी मेसेज करतो, काही फ्री आहात का, मी बोलू का, फोन करू का. कोमलताईंना बोलायचं त्या फ्री. तसं तुम्हाला जर आपल्या ग्रुपमध्ये जर कोणाला ऍड करायचं असेल आधी मेसेज करा, विचारा की तुम्ही माझा असं सेलिंगचा ग्रुप आहे, मी तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करू का. काही जणींनी डायरेक्ट ऍड करायला सुरुवात केली. शेवटी मी पूजाताईंना सांगितलं, पूजाताई तुम्ही ही लिंक शेअर करू नका. बायकांनी बाजार मांडला या माझ्या स्वामीच्या नामस्मरणाचा. खरंच स्वामी नामस्मरणाचा तुम्ही करा ना, तुमचे बिझनेस करा, पण अनोळखी व्यक्तीला. आता मी सांगतो, माझ्याकडे लोकांनी आपल्या मुलांची पण नावं ऍड केले, मुलांचे नंबर ऍड केलेले. मला सांगा तुम्ही त्या मुलांचे नंबर घेऊन त्यांना काय सेल करणार आहात. जी कॉलेजमध्ये जाणारी 10वीची मुलं आहेत तुम्ही ऍड करून काय मिळवणार आहात त्यांना ग्रुपमध्ये. त्यामुळे हे नामस्मरण करणाऱ्यांचा ग्रुप आहे, यांच्या नंबरचा तुम्ही गैरवापर करू नका, कोणालाही ऍड करू नका. नाहीतर मी हे इथेच थांबवेन. जेवढी लोक माझ्याबरोबर आहेत आत्ता या क्षणाला तेवढ्या लोकांबरोबर मी आरामात नामस्मरण करू शकतो. मला काही याचं जास्त हे करायचं नाही. मला सबस्क्रायबर वाढवायचे नाही किंवा लाईक्स. मी जप करणाऱ्या लोकांनाही हे सांगितलं, तुम्ही माझ्या युट्यूबच्या रीलला लाईक नाही केलं तरी चालेल. मला लाईकसाठी रीलच नाही करायची, मला फक्त नामस्मरणासाठी रील करायची. तर तुम्ही ते नामस्मरण ज्यांना खरंच इंटरेस्टेड आहे त्यांनी करा. चुकीच्या नंबरचा वापर करून तुम्ही कोणालाही मेसेज करू नका, काही करू नका. आणि इथे जे जे जोडलेले आहेत त्यांना पण सांगतो, माझं नाव सांगून किंवा दुसऱ्या कोणाचं नाव सांगून कोणीतरी तुमच्याकडे, कारण का आपण सगळे श्रद्धाळू लोक आहोत, देवभोळी लोक, देवाचं स्वामींचं नाव सांगून कोणी आपल्याला आम्हाला देणगी द्या, आम्ही असा काही उपक्रम. तर मी ऑनलाईन नामस्मरण याच्याशिवाय दुसरा कोणताही उपक्रम चालवत नाही जिथे देणगी, अन्नदान किंवा काही. मला जे द्यायचंय ते मी स्वतःच देतो. मी ह्या ज्या साड्या वाटतो ह्या माझ्याकडच्या स्वतःच्या, त्याच्यासाठी मी कोणाकडून एकही पैसा घेत नाही. स्वामींना नेसवली साडी, कोण आलं स्वामी सेवक समोर प्रसाद म्हणून देऊन टाक, एवढं लक्षात. त्यामुळे फसू नका. या ग्रुपमधलं जर कोणी अनोळखी माणसांवर विश्वास ठेवू नका. फक्त बोलून ऑनलाईनमध्ये तुमच्याशी कोणाची तरी ओळखी होतील, गप्पा मारतील, पुढे काय व्यवहार येतील, ते व्यवहार असे करू नका कोणाला पैशांचे किंवा आणखीन कोणत्या संदर्भात.
तुम्ही जर त्यांना ओळखत असाल तरच त्यांच्या, कारण का काय माहिती कोणती व्यक्ती कुठे, ऑनलाईन मध्ये कोणत्याही व्यक्तीचं आपल्याला हे माहिती नसतं, कुठून बोलते, काय बोलते. तुम्हाला कोणतरी नमस्कार करतील, व्हॉट्सअपला पर्सनलवर मेसेज करतील, तर त्यांना रिस्पॉन्ड करू नका. तुम्ही इथे नामस्मरणासाठी आलात ना, फक्त नामस्मरण. आपली फसवणूक तुम्ही स्वतः करू नका. स्वामींचं नाव घेऊन फसवणारे 2 उदाहरणं आम्ही आता लेटेस्ट मध्ये पाहिली. एक तर कोमलताईंना, अगदी मी जे अन्नदान कोमलताईंच्या नावाने अक्कलकोटच्या अन्नछत्रला केलं होतं, त्याची पावती कोमलताईंनी स्टेटसला ठेवली. ती आता त्या लाईव्ह करतात, त्यांचे नंबर अनेकांकडे गेलेले असतात, त्यांनी कोणाचे तरी नंबर सेव्ह, कधीतरी कस्टमर सेव्ह, आपल्याला माहिती नसतं. कोणीतरी तो स्टेटस बघितला आणि त्या स्टेटसवरून त्यांना फोन केला की तुमचं अन्नदान झालं. तर त्यांचं अन्नदान झालं ही माहिती कशी गेली? ऑनलाईनमुळेच गेली, लाईव्हमुळेच गेली, त्यांच्या ज्या स्टेटसमुळे गेली. पण जेव्हा त्यांनी मला फोन केला तेव्हा दादा असा फोन आला. म्हटलं इतक्या वर्षात आम्ही स्वामी सेवा करतोय, अक्कलकोटवरून किंवा अन्नछत्रमधून किंवा कोणत्याही मठातनं हे जे मठ चालवणार आहेत ना, स्वामींनी त्यांच्या जीवन कार्यात अनेकांना पादुका दिलेल्या आहेत. त्यांचे जे स्वामी सेवक होते, नाना रेकी किंवा सुंदराबाई, प्रत्येकाकडे स्वामींच्या पादुका आहेत. आणि अगदी समाधी मठ किंवा गुरुमठ किंवा असं नाही, अनेक ठिकाणी, अगदी आपल्या चेंबूरच्या मठात जाल ना तर आपल्या स्वामी सुतांना दिलेल्या पादुका तिकडे आहेत. पण हे सगळे जे लोक आहेत ना, हे अगदी निस्सीम मनाने स्वामी सेवा करणार आहेत. ते कधीही कोणाकडे देणगी किंवा कोणत्याही मठातून देणगी वगैरे अशी मागवली जात नाही. हे जे नवीन नवीन आता सुरू झालेत ना, कोणतरी मठ चालवतंय, मठ चालवतंय, ते लोकांकडे देणगीचे, मलाही एका मठातून नेहमी देणगीचा मेसेज येतो, आम्हाला देणगी. तो मठ किती लांब आहे मी त्याला पाहिलंच नाही, माझा नंबर त्यांच्याकडे कसा गेला तेही मला माहिती नाही. त्या मठातनं मला नेहमी मेसेज येतो, ही सेवा द्या, त्या सेवा द्या, मी तुमचा जॉब स्वामींपर्यंत करतो. पण ते खरे स्वामी सेवक आहेत, ज्यांना स्वामींनी पादुका दिलेल्या आहेत, त्यांच्या वंशांकडे आज स्वामींच्या खऱ्या पादुका आहेत, ते कधीच कोणाकडे देणगी मागत नाही. त्यामुळे मी कोमलताईंना पटकन म्हटलं, कोमलताई अशी देणगी कोणीही घेत नाही. आणि कोमलताई ही माझी बहीण असल्यामुळे माझ्याकडे तिचा पर्सनल नंबर आहे आणि तिचा बिझनेसचा नंबर वेगळा आहे. मी एकच त्यांना विचारलं, तुम्हाला कोणत्या नंबरवर मेसेज आला? तर म्हणाले माझ्या ज्या लाईव्ह करते. म्हटलं लाईव्ह केलेला नंबर जर मी दिलाच नाहीये तर तुम्हाला त्या नंबरवर कसा मेसेज येईल? म्हटलं मी जो दिलाय तो तुमचा पर्सनल नंबर आहे. मग तेच त्यांना, मग दादा मी आणि त्या ऑनलाईन आल्यावर तो माणूस त्यांना सांगतो की नाही तुम्ही त्याच्याशी, त्याला वाटलं की मी पण कुठच्या तरी मठाशी किंवा कुठच्या तरी याच्याशी संलग्न असेल, आणि ते म्हणतात तुम्ही वेगळ्या मठात, ते वेगळे आहेत, आम्ही वेगळे. आम्ही वेगळे नाही, आम्ही सगळे एकच आहोत. आम्ही सगळे स्वामी सेवकात, तुम्ही वेगळे होतात आणि तुम्ही आम्हाला फसवायला आलात आणि स्वामी आमच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांनी ह्याच्यात नव्हतं. तर लक्षात ठेवा, आपले जे कार्यक्रम, तुम्हाला कुठे जायचे ना, स्वतःच्या हातांनी, स्वतःच्या डोळ्यांनी बघून देणगी द्या. एखाद्या मठात, अन्नछत्रात गेला तर तुम्ही स्वतः देणगी द्या. पण कुठच्या तरी ऑनलाईन नंबरवर, कुठच्या तरी फ्रॉड, कारण लोक देवभोळेपणाचा भरपूर गैरफायदा घेतात. तसंच आपल्या याच्यामध्ये मीही कित्येकांना ओळखत नाही, फक्त आले हा या ताई घ्या नंबर आणि जप सुरू करा, एवढाच संबंध आहे. बाकी कोणत्याही गोष्टीशी कोणाशी तुम्ही व्यवहार करू नका. कोणत्याच बाबतीत तुम्हाला वाटलं त्या माणसाला तुम्ही प्रत्यक्ष बघितलात, भेटलात, तर त्यातही गॅरंटी, तुम्ही स्वतःच्या भावांवर विश्वास ठेवत नाही. प्रॉपर्टीचे विषय आले की मग का परक्या लोकांवर विश्वास ठेवायला जाता? बरोबर ना? प्रॉपर्टीचे किंवा काही विषय, सख्या भावा बहिणींवर तुम्ही विश्वास ठेवत नाही त्यावेळेला. मग अनोळखी लोकांवर अजिबात विश्वास ठेवू नका. त्यामुळे ह्या लाईव्हमध्ये जे कोणी येतील त्यांच्याशी तेवढेच संबंध ठेवा. कोणाची पर्सनल नंबर एक्सचेंज करू नका किंवा पर्सनल काही जास्त माहिती कोणाला देऊ नका. ही मनापासून सगळ्यांना विनंती आहे. कुठेही फसवले जाऊ नका, कारण तुमच्या श्रद्धेचा गैरफायदा घेणारे बरीच लोक आहेत. श्री स्वामी समर्थ. आपण हा लाईव्ह इथेच संपवत आहोत. स्वामी सगळ्यांचं कल्याण करू हीच स्वामींजवळ प्रार्थना.